वाढलेलं वजन हा तुमच्या बोन हेल्थसाठीचा किती अलार्मिंग फॅक्टर आहे? की ज्यांचं वजन जास्त असतं त्यांनी समजा 5% वजन कमी केलं, म्हणजे आता कोणी 100 किलोचं आहे त्यांनी 95 केलं वजन, तर त्यांचं दुखणं हे 30% कमी होतं. हो. तर मासिक पाळी बंद झाली. पहिले 5 ते 10 वर्षामध्ये साधारणपणे 20% हाडाची घनता कमी होते. महिलांचे गुडघे लवकर झिजतात पुरुषांपेक्षा, हे खरं आहे का? महिलांमध्ये हा आर्थरायटिस 5 ते 10 वर्ष लवकर होतो पुरुषांपेक्षा. आता मी 40शीत मॅरेथॉन करायला सुरू करेल आणि मला रनिंगच करायचं आहे, मला जिमच सुरू करायचं आहे, ते इन्स्टा आणि फेसबुकमुळे खूप फॅड येतं आजकाल. त्यातलं स्नायू कधी मजबूत आपण केलेले नाही आहेत आणि आपण इम्पॅक्ट करायला लागलो सांध्यावर, तो सांधा लवकर झिजणार ना. त्यामुळे 40शीमध्ये इम्पॅक्टचे एक्सरसाइज करणं हे नाही आहे. जी मुलं नुसतं अभ्यासामध्येच बसून आहेत आणि कधी मैदानी खेळ खेळलंच नाही आहे त्यांनी, तर त्यांचे सांधे हे कमजोर राहणार. त्यामुळं हे लहानपणापासूनच मुलांवर संस्कार व्हायला पाहिजे की रोज कितीही अभ्यास असला आणि आपण बिझी असलो तरी त्यांनी 1-2 तास बाहेर जाऊन खेळायलाच पाहिजे, रनिंग करायला पाहिजे, पडायला पाहिजे. काय करायचं तर हल्ली मार्केटमध्ये ती गादी रिजनरेट करणारी खूप प्रॉडक्ट्स आणि खूप कंपन्या उपलब्ध आहेत. तर खरंच हे मेडिकली शक्य असतं का? हे सगळं बायका करतात सगळ्याच बाबतीत, ते म्हणजे दुर्लक्ष. हेल्थचे कुठलेही कन्सर्न्सकडे कोणती वेळ आहे योग्य ज्यावेळेस डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे, आणि कुठली गोष्ट आहे जी घरच्या घरी मलम लावून, एखादी क्रीम चोळून, एखादं तेल लावून बरं होईल. बऱ्याच वेळा आपण सांगतो चांगली स्ट्रॉंग गोळी द्या, नाहीतर तर ती स्ट्रॉंग गोळी घ्यायची गरज लागते विदाऊट प्रिस्क्रिप्शन. ह्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम. बऱ्याचदा बसताना उठताना गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतो. हे कशाचं इंडिकेटर आहे का? हिल्स घातले तर चालतात का? हालचाल करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, सगळं मान्य. पण सकाळी 6-7ला उठून डबा करून शाळेत मुलांना सोडून ऑफिसला जायचं, ऑफिसवरून आलं की परत स्वतःची कामं करायची, ह्याच्यात वेळच नाही मिळत. अशा काही ट्रिक्स असू शकतात का जेणेकरून बोन हेल्थ सांभाळू शकतो? हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द मुक्तमुख शो म्हणजेच चॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आत्ता परवाच मदर्स डे झाला आणि आम्ही ऑफिसमध्ये डबा खात असताना आम्ही सगळे गप्पा मारत होतो आणि लिटरली कुठून तरी असं झालं, अरे माझ्या आईचं परवा गुडघे दुखत होते म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो परवा. त्यातच कोणीतरी म्हटलं, अरे हो माझ्याही सासूबाईंचं हेच चालू आहे आणि आमचं काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे. आणि माझं चाललं होतं की नाही अरे पोस्टमार्टममध्ये पाठ दुखती आहे वगैरे चालू आहे. हे प्रत्येकाच्या घरी असं लक्षात आलं की अरे आपल्या घरी ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यांमध्ये काही ना काहीतरी वेगळी हाडांची दुखणी आहेत आणि त्याच्याबद्दल बऱ्याचदा कधी बोललंच जात नाही, आणि बोललं तरी ते खूप सेगमेंटेड बोललं जातं आहे. त्याच्यामागचं मूळ कारण काय, त्याच्यामागचा धागा काय आहे ते समजून घेणं खूप जास्ती गरजेचं आहे. म्हणूनच आज खरं तर हा एपिसोड घालतो आहे आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनायक घनते सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर सिनियर ऑर्थोपेडिक आहेत, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत, गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी इंग्लंडमध्येही याच विषयावरती बरंचसं काम केलं आहे. सर आपल्याला लिटरली ह्या विषयाच्या डेप्थमध्ये जाऊन नक्की हाडांचं आरोग्य म्हणजे काय, कशामुळं ते बिघडतं, कशामुळं ते सुधारू शकतं आणि काय गोष्टी योग्य वेळेत केल्यास त्याचा त्रास कमी होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं होलिस्टिकली बघण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद आणि मला या शोमध्ये बोलवल्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार. सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून मला करायला आवडेल की तुम्ही सतत आता या सगळ्या वेगवेगळ्या वयातल्या बायका पुरुषांना तपासत असता, तर ज्यावेळेस आपण बायकांमधलं हाडांचे रिलेटेड इश्यूज म्हणतो त्यावेळेस वेगवेगळ्या टप्प्यात काय काय प्रॉब्लेम्स घेऊन बायका तुमच्याकडे येतात? म्हणजे प्रेग्नन्सीच्या अराउंडचे प्रॉब्लेम्स काय असतात, थोडं मिड एजमधले प्रॉब्लेम्स काय असतात आणि वयस्करपणातले काय नेमके कॉमन इश्यूज तुम्हाला बायकांच्या हाडांच्या बद्दलचे वाटतात? टीनेजमधले पण आणि टीनेजमध्ये पण म्हणजे काही असतील तर? हो, नाही टीनेजमध्ये असतातच प्रॉब्लेम. तर सहसा तरुण मुलींमध्ये सगळ्यात जास्त काय हाडांची किंवा मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमशी असणारे प्रॉब्लेम आहेत, तर इंजुरी किंवा मार लागणं, डान्स करताना, काही स्पोर्ट्स खेळताना पडून बॅलन्स गेला, आपण पडलो तर इंजुरी किंवा ट्रॉमा हेच त्यांच्यामध्ये असणारं प्रमुख ऑर्थोपेडिकचा प्रॉब्लेम आम्हाला जो दिसतो. हे सोडून आता जेव्हा मातृत्वाच्या जवळ जातात, लग्न झालेलं किंवा प्रेग्नन्सीमध्ये आहेत किंवा प्रेग्नन्सी झालेली आहे, पोस्टपार्टम ज्याला आपण म्हणतो की लहान बाळ आहे, त्यावेळेस सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम त्यांना जॉईंट पेन, पाठदुखी हे जास्त असते.
त्याच्यानंतर जसं जसं मासिक पाळी संपायची वेळ येते 40-50मध्ये, त्यावेळेस सांधेदुखी हे एक प्रमुख कारण दिसतं. आणि ह्याच्यासोबतच हाडांचं दुखणं म्हणजे जे ऑस्टिओपोरोसिस, हाडांची घनता कमी होणं, ह्याच्याकडे जायला सुरू होतं मासिक पाळी संपायला आल्यानंतर किंवा थांबल्यानंतर. आणि जसं वय वाढतं 60च्या जवळपास, तेव्हा आर्थरायटिस हा प्रमुख प्रॉब्लेम, आणि आपल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये गुडघ्याचा आर्थरायटिस हा जास्त दिसतो. तर आर्थरायटिस हा प्रमुख प्रॉब्लेम दिसून येतो वयानुसार. ओके. आपण आता आर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिस वगैरे म्हटलो, या दोन्हीत फरक काय आहे? एकतर ते काय आहेत, म्हणजे जर हाडांच्या संदर्भात कुठलेही आजार म्हटलं तर अर्ध्या लोकांना स्पॉन्डिलायसिस, आर्थरायटिस किंवा ऑस्टिओपोरोसिस याच्यातलंच काहीतरी सापडतं. तर नेमके हे आजार काय आहेत, त्याला मराठीत काय म्हणतात, आणि सोप्या पद्धतीनं ते समजून घेऊ शकलो आपण तर. येस, बरोबर आहे. तर आपण मराठीमध्ये म्हणतो की हाडं ठिसूळ झाली आहेत, आईची हाडं ठिसूळ झाली आहेत, त्यामुळे चालता येत नाही आहे. तर हाडं ठिसूळ होणं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. अच्छा. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाची घनता कमी होते. हाड जे लाकडासारखं कडक आणि टणक असायला पाहिजे, जे वजन घ्यायला त्याची क्षमता असते, तर ही वजन घ्यायची क्षमता कमी झाली आणि ते मधमाशाच्या पोळ्यासारखं पोकळ झालं. तर त्याला म्हणतो आम्ही की हाडाची घनता कमी झाली आहेत आणि हाडं ठिसूळ झाली आहेत, आणि ह्यालाच मेडिकल भाषेत आपण ऑस्टिओपोरोसिस म्हणतो. अच्छा. तर ऑस्टिओपोरोसिस हा आजार पण आहे आणि वयानुसार पण होतो. तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये हे घनता कमी होण्यामागे बरीच कारणं आहेत. मग त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आलं, जेवण आलं, किंवा आपल्याला काही आजार असेल तर त्याच्यावर चालू असणारी ट्रीटमेंट आली, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो होऊ शकतो. त्याच्यामध्ये महिलांमध्ये जास्त प्रमाण दिसतं, कारण त्यांच्यामध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ऑस्टिओपोरोसिस जास्त दिसतो. आता आर्थरायटिस काय आहे? आर्थरायटिसमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. एक की जो आजारांमुळे होणारा आर्थरायटिस आहे, ज्याला आपण मराठीत संधिवात म्हणतो. अच्छा. आणि दुसरा म्हणजे वयानुसार होणारा आर्थरायटिस आहे, की ज्याला आपण आमवात म्हणतो. तर वयानुसार होणारा आर्थरायटिस हाच आपल्याला 90% लोकांमध्ये दिसतो. आणि हा आमवात जो आहे हा आजारच नाही आहे. ओके. हे वयानुसार आपली सांध्यांची झीज होणं ह्याच्यामुळे आपल्याला होणारा त्रास आहे. तर हे एकदम सोप्या भाषेत समजायचं तर हे केस पांढरे होण्यासारखं आहे. हे प्रत्येकाचं होतंय. मग चांगली बोन हेल्थ म्हणजे काय, ती कशी डिफाईन करतात, आणि आपल्याला आपल्या बोनची हेल्थ तपासता येते का? म्हणजे जोपर्यंत मी गाडीवरनं पडणार नाही आणि हाड मोडणार नाही तेव्हाच मला कळणार का की माझी हाडं ठिसूळ झाली आहेत? मला हे स्वतःला कळता येणं शक्य आहे का? काही तपासण्या असतात का, किंवा कुठलीही मापकं आहेत का ज्याच्यातनं मला कळेल की माझी बोन्स ची हेल्थ चांगली आहे? बरोबर आहे. तर बोन हेल्थ किंवा हेल्थ इन जनरल, आपलं आरोग्य, आपण निरोगी आहे का? तर निरोगी असण्याचे काय निकष आहेत? तर आपल्याला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी जमायला पाहिजेत त्या त्या वयामध्ये, म्हणजे आपण जेव्हा 60-70च्या पुढे जातो तेव्हा आपल्याला बेसिक गरजा आहेत, हो ना. आपल्याला चालता यायला पाहिजे, आपल्याला मार्केटमध्ये जाऊन गोष्टी आणता यायला पाहिजे, आपल्याला शेजारपाजाऱ्यांशी भेटता यायला पाहिजे, आपल्याला घरात लग्न कार्य असेल तर ते अटेंड करता यायला पाहिजे, उठता बसता यायला पाहिजे, पायऱ्या चढताना उतरताना रेलिंग नसेल तरी पण बॅलन्स मेंटेन करता यायला पाहिजे, रात्रीची झोप व्यवस्थित यायला पाहिजे, कारण मग आजार दूर राहतात त्याच्याने. आणि समजा कधी काही इमर्जन्सी वेळ आली आणि कुणी नाही आहे सोबत, तर आपल्याला एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत पोचता यायला पाहिजे. तर उतार वयाच्या किंवा वयस्कर लोकांमध्ये निरोगी आयुष्य म्हणजे हे सगळं बेरोकटोकपणे करता येणं, होय ना. हीच गोष्ट तरुणांमध्ये वेगळी आहे. आता तरुण म्हटल्यानंतर आपल्याला करिअर आहे, जबाबदाऱ्या आल्या, फॅमिली आहे, आईवडील आहेत, मुलं आहेत. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला उचलता येणं विदाऊट एनी प्रॉब्लेम, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम. मी फक्त बोन हेल्थ म्हणतच नाही, मी इन जनरल आरोग्य म्हणतो, कुठल्याही आजाराने हे थांबू शकतं. तर हे सगळे गोष्टी आणि आयुष्यातल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एन्जॉय करता यायला पाहिजे. ट्रॅव्हल, प्रवास, ट्रेकिंग आलं, विकेंडला जाऊन स्पोर्ट्स खेळता येणं आलं, लग्नामध्ये नाचता येणं आलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करता यायला पाहिजे. निरोगी आयुष्य म्हणजे हेच आहे, होय ना. आणि लहान मुलांमध्ये काय, त्यांना सगळे मैदानी खेळ खेळता यायला पाहिजे. पडल्यानंतर त्यांना एकदम सहजासहजी फ्रॅक्चर किंवा अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. हे त्यांच्यासाठी निरोगी आयुष्य, कारण त्यांचं वाढतं वय आणि खुर्च्याचं आवरण किंवा गादीचा थर हा आपण मोठे होताना बनतोय, लहान असताना बनतोय. तर जर का कुठला लहान मुलगा जेव्हा त्याची ग्रोथ स्पर्ट आहे, त्याची उंची वाढते, त्या काळात ते खूप मैदानी खेळ खेळतात, हे त्यांच्या सांध्यावर इम्पॅक्ट देत आहेत, तर त्यांचा हा थर जास्त जाड तयार होणार
आणि त्यांची हाडं ही जास्त बळकट होणार. आहाराचा भाग आहेच त्याच्यामध्ये. पण जी मुलं नुसतं अभ्यासामध्येच बसून आहेत आणि कधी मैदानी खेळ खेळलंच नाही आहे त्यांनी, तर त्यांचे सांधे हे कमजोर राहणार. म्हणजे त्यांना 40-50च्या नंतर ह्या सांध्यांचे आजार जास्त जाणवणार. पण 40शीत आल्यानंतर मला आता मला सांध्याचा प्रॉब्लेम होतो आहे, तर मग आपल्याकडे औषध गोळ्या आणि ट्रीटमेंट सोडून काही पर्याय नाही. आपण त्याला रिव्हर्स नाही करू शकत आहे. त्यामुळं हे लहानपणापासूनच मुलांवर संस्कार व्हायला पाहिजे की रोज कितीही अभ्यास असला आणि आपण बिझी असलो तरी त्यांनी 1-2 तास बाहेर जाऊन खेळायलाच पाहिजे, रनिंग करायला पाहिजे, पडायला पाहिजे. आणि तेव्हाच त्यांचे स्नायू पण तयार होत आहेत, त्यांना बॅलन्स कसं मेंटेन करायचं ते पण कळतं आहे. त्यामुळे न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट पण होती आहे आणि हाडं आणि सांधे पण बळकट होत आहेत. तर हे खूप गरजेचं आहे. आता या उलट आता आपण समजा कोणी आता ऑलरेडी 40 येते, ते म्हटलं की अरे आम्ही हे केलंच नाही, आमच्या काळात आम्ही नुसतं शाळेत अभ्यासच करायचो आणि आम्हाला कधी खेळायला सोडलंच नाही आईवडिलांनी वगैरे. मग आता त्यांच्यासाठी संपलं आहे का सगळं? आत्ता आपण आरोग्याचे निकष बघितलेत की आपल्याला आपल्या गोष्टी करता येत आहेत का आयुष्यातल्या, त्रास नाही आहे ना, म्हणजे आपण निरोगी आहे, होय ना. तर ह्या वेळेस आता मी 40शीत मॅरेथॉन करायला सुरू करेल आणि मला रनिंगच करायचं आहे, मला जिमच सुरू करायचं आहे. ते इन्स्टा आणि फेसबुकमुळे खूप फॅड येतं आजकाल त्यातल्या त्यात. तर 40शीत समजा कोणी इम्पॅक्ट सुरू केला, ऑलरेडी कधी लहानपणी पळालेलं नाही आहे, कार्टिलेजचा थर कमकुवत आहे, स्नायू कधी मजबूत आपण केलेले नाही आहेत आणि आपण इम्पॅक्ट करायला लागलो सांध्यावर, तो सांधा लवकर झिजणार ना. त्यामुळे 40शीमध्ये इम्पॅक्टचे एक्सरसाइज करणं हे नाही आहे. बरं, बिलकुलच नाही करायची का एक्सरसाइज, की आता म्हणजे माझं ते आयुष्यातलं जे प्लेजर आहे ते गेलं का माझ्या हातून? मी आयुष्यात पूर्वी पण नाही पळालो आणि आता 40शीत डॉक्टर म्हणतात पळू नका, असं कसं काय? तर नाही, 40शीमध्ये सुरू करायचं ना, तर आपल्याला लक्षात ठेवायचं की आपण 40शीत आहे आणि आपल्याला ग्रॅज्युअल ट्रेन करायचं. आपण इतके स्पोर्ट्समन बघतो, क्रिकेटर असू दे, फुटबॉलर्स असू दे, ते काय आजारातून बाहेर पडल्यावर लगेच उडी मारतात का मॅच खेळायला? त्यांचे ट्रेनर्स त्यांना 6-6 महिने खेळू नाही देत, फक्त प्रॅक्टिस सेशनमध्ये ठेवतात. तर विचार करा, ॲथलेटला दिवसभर फक्त तेच काम आहे, ट्रेन करायचं. आपण तर कॉमन पीपल आहे, होय ना. तर आपल्याला ट्रेन करायला त्याच्यापेक्षा चौपट वेळ लागणार आहे. त्यामुळे मला मॅरेथॉन पळायची म्हटलं तर मी आजपासून 1.5-2 वर्षानंतरची मॅरेथॉन प्लॅन करेल आणि हे 1-1.5 वर्ष प्रॅक्टिस करेल. पहिले माझ्या स्नायूंची शक्ती आणेल, जेणेकरून माझ्या सांध्यातून जाणारं वजन कमी होईल, खुर्च्यांवर जाणारा इम्पॅक्ट कमी होईल आणि मग मी सावकाश जॉगिंग, मग फास्ट जॉगिंग, मग रनिंग आणि मग मॅरेथॉन. तर हा लाँग प्रवास आहे आणि आपल्याला त्याला शॉर्टकट नाही आहे की लगेच मी आज मॅरेथॉन पळालो, इन्स्टावर टाकलं, पण त्याच्यानंतर परत डॉक्टरांकडे गेलो तर त्याचा काही फायदा नाही आहे. इन जनरल बोन हेल्थसाठी चालणं खूप महत्त्वाचं आहे. येस. तर चालण्यात एक सगळ्यात मोठा अडथळा येतो म्हणजे चप्पल. बऱ्याचदा एस्पेशली भारतामध्ये आपण फ्लॅट चप्पल घालतो, स्लीपर घालण्याचा प्रकार म्हणजे फार फॅन्सी चप्पल घालत नाही, घातलं तरी एस्पेशली आया तर अगदी ते फार जाड चप्पल नको, अगदी हलकं लाईट वेट पाहिजे असं चप्पल घालतात. त्याने ते अगदी झिजून पूर्ण त्याचा बेस पातळ होत नाही तोपर्यंत ते घालायचं असतं. आम्हाला 6 महिन्याला चप्पल बदललं तर गिल्ट येतो. तर चप्पल तुमच्या गुडघ्यांची झीज करतं का? आता फ्लॅट चप्पल चांगली का, आर्च इन्सोल पाहिजे का, स्पोर्ट्स शूज पाहिजेत का, कडक शूज पाहिजेत का? तर हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. नॅचरली आपल्याला आर्च दिलेला आहे, होय ना, आणि तो आर्च त्याचं काम करतो आहे. फ्लॅट चप्पल वापरल्यानंतर त्या आर्चवर जरा जास्त जोर पडतो. म्हणजे मी म्हटलं की प्लांटर फेशिया, ती धनुष्याची प्रत्यंची आहे, ती जास्त ताणली जाते. त्यामुळे थोडासा आर्च सपोर्ट असलेले फुटवेअर हे चांगले आहेत. पण आता प्रत्येक वेळीच आपण आर्च सपोर्टचे फुटवेअर नाही घालू शकत. म्हणजे आम्ही युजली म्हणतो की आर्च सपोर्ट फुटवेअर आणि वाईड टो बॉक्स शू, म्हणजे जे थोडे वाईड असतील, खूप पॉइंटी शूज नसतील, जेणेकरून फूटचं जे काही बायोमेकॅनिक्स आहे ते छान काम करेल, दे आर प्रोटेक्टेड आणि सपोर्टेड. तर हे फुटवेअर जेव्हा आपण ह्या एक्झर्शनच्या ॲक्टिव्हिटी करणार आहे, एक्सरसाइजेस करणार आहे, तर कोणी रन करतं आहे ते काय अनवाणी किंवा चप्पल घालून रन करायला लागल्यावर डेफिनेटली इंजुरीज आणि हे सगळं होणार आहे. त्यावेळी स्पोर्ट्स शूज, आर्च इन्सोल हे घालायलाच पाहिजे आणि तो जो सोल आहे तो पण थोडा शॉक ॲब्सॉर्प्शनवाला पाहिजे. जे आर्चचं काम आहे त्याचं लोड कमी होईल थोडा. ऑफिस सिनारिओमध्ये आपण नाही घालू शकत ना. आता बिईंग अ डॉक्टर मी काय स्पोर्ट्स शूज घालून नाही जाऊ शकत हॉस्पिटलमध्ये. मला एक स्पेसिफिक ड्रेस कोड फॉलो करायचं तर मला फॉर्मलच घालायचे. तर फॉर्मल शूजमध्ये कुठून आणणार आहे सॉफ्ट सोल आणि आर्च? तिथे आर्च इन्सोल्सचा रोल येतो. इन्सोल्स बदला आणि देन यू हॅव अ कम्फर्टेबल.
आता ह्याला काही स्पेसिफिक नियम आहे का की हाच बूट चांगला आहे, हाच इन्सोल चांगला आहे? तर ते अनफॉर्च्युनेटली गादीसारखं आहे की त्याला फिक्स फॉर्म्युला नाही आहे. तुम्हालाच तुमचं राईट फिट फाइंड आउट करायचं आहे की तुम्हाला काय चांगलं वाटतं. आपल्या आईवडिलांना कदाचित स्पेसिफिक टाईपची चप्पल आवडते, पण आर्थरायटिस झाल्यावर आम्ही म्हणतो की तुम्ही जरा आर्चसारख्या चपला वापरा. त्या बऱ्याच कंपन्यांच्या येतात, होय ना, की ज्यांच्यामध्ये सॉफ्ट सोल असतो. डायबिटीसच्या लोकांना तर डायबिटीसची स्पेसिफिक फुटवेअर वापरणं गरजेचंच आहे, होय ना. ज्यांना फ्लॅट फीट आहे त्यांनी अनवाणी चालायला नाही पाहिजे, कारण घरामध्ये अनवाणी चालल्यानंतर फ्लॅट फीटमुळे प्लांटर फॅशायटिस वाढतो. मग त्यांनी घरामध्ये पण आर्च सपोर्ट फुटवेअर घालायला पाहिजे. नुसतं बाहेर जाताना घालून काही फायदा नाही आहे त्यांना. जे रनर्स, जॉगर आहेत किंवा बॅडमिंटन खेळतात, स्पोर्ट्स खेळतात, त्याला स्पेसिफिक स्पोर्ट्स शूज घालणं गरजेचं आहे. त्यामुळं हे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळं आहे. आता कोणाला फ्लॅट फिट असेल तर त्यांना आर्च सपोर्ट फुटवेअर पाहिजे आणि त्यांनी अनवाणी नाही चालायला पाहिजे. घरामध्ये पण त्यांनी चप्पल वापरायला पाहिजे. आणि तो आर्च एकदा रिस्टोर झाला की त्याच्यावर होणारा ताण कमी होईल, त्याच्यामुळे बाकीच्या सांध्यावरचा ताण कमी होईल. ह्याच्यासोबत त्याच्या आसपासची जे स्नायू आहेत की जे जास्त स्टिफ झाले आहेत त्यांना पण फ्लेक्सिबल असायला पाहिजे. तेव्हाच आपलं गेटमध्ये जी एक एनर्जी लागते ती एनर्जी कमी लागणार आणि मग जेणेकरून आपल्याला नंतर टेंडिनायटिस आणि त्याच्या इंजुरीज होणार नाही आहे. ज्यांना फ्लॅट फीट नाही आहे त्यांना असं स्पेसिफिक आर्च फुटवेअरची गरज नाही आहे, त्यांनी कुठलेही फुटवेअर घाला. बरं, आता ह्याच्यामध्ये हील घालायची की नाही, चप्पल ही सपाटच असायला पाहिजे की नाही, तर फूटमधल्या कुठल्या एरियामध्ये आपल्याला इश्यू आहे त्याच्यानुसार ते चेंज होतं. अखिलीस टेंडॉन जिथे इन्सर्ट होतो तिथे इन्सर्शनल टेंडिनायटिससारखा प्रकार असेल तर त्यावेळेस रादर हील घालणं हे रेकमेंड केलं जातं, कारण अखिलीस टेंडॉनला रिलॅक्सेशन मिळतं म्हणून. पण ह्या उलट प्लांटर फेशायटिस वगैरे असेल तर म्हणतात की मग फ्लॅट जास्त वापरा, हील नका वापरू, कारण मग त्याच्यात त्याला रिलॅक्सेशन मिळेल आणि आर्च पाहिजे त्याच्यासोबत. त्यामुळे जर का आपल्याला त्रास होतो आहे तर इट हॅज टू बी बाय गायडन्स, फिजिओ, पोडायट्रिस्ट किंवा ऑर्थोपॉड. पण जर का आपल्याला काही त्रास होत नसेल आणि आपल्याला फ्लॅट फिट नाही आहे तर यूज अ गुड फुटवेअर. नुसतेच साध्या चप्पल घासेपर्यंत नका वापरू. साधारणपणे रूल असतो, आपण आर्च इन्सोल जरी घेतले किंवा शूज जरी घेतले तर वर्षातून तुम्हाला एकदा रिव्हिजिट करावं लागतं. आणि समजा शूज जरी चांगले असले तरी आतला इन्सोल तरी तुम्हाला वर्षातनं एकदा चेंज करावा लागतो, कारण तो फ्लॅट होऊन जातो वर्षभरामध्ये. तुम्ही हिल्स म्हणाल तर सगळ्यात आवडीचा प्रश्न तो म्हणजे हिल्स घातले तर चालतात का? तर आता म्हणजे आपण बरंच बोललो, बायोमेकॅनिक्स बोललो, इमारत आहे, गुडघ्यावर जोर पडणार, हे पडणार. तर हिल्स कोण घालतं? सहसा मुली घालतात, होय ना. तर फॅशन हा एक खूप मोठा पार्ट आहे ना याचा, होय ना. जर का आपण त्यांना म्हटलं की नका हिल्स घालूच नका, स्पोर्ट्स शूज घालून कोणी जाणार आहे का पार्टीला? नाही जाणार आहे, होय ना. तर जेव्हा आपल्याला जायचं आहे पार्टीला वगैरे तेव्हा मी असं अजिबात म्हणणार नाही की हिल्स घालू नका. स्पोर्ट युअर बेस्ट फॅशन, होय ना. पार्टीला आपण जातोय, लग्नाला जातोय, सजूनच जाणार आहे, होय ना. आणि माणसं काय आपण हिल घालणार आहे का? नाही, ते बायकांनीच घालायचे आहेत, होय ना. पण आता आपण खूपच हाय हिल्स घातलेत एकदम, होय ना, पेन्सिल हिल्स वगैरे घातले 6 इंचेस. मग ते घातल्यानंतर सतत ते रोज घालणं, ते पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरोबर नाही. पार्टीपुरतं 2 तास 3 तासापुरतं घातला आणि त्यावेळेस योग्य ती काळजी घेतली. म्हणजे असं नाही की पेन्सिल हिल्स घातले आहेत आणि जाऊन आपण डान्स करतोय. डान्स केल्यावर इंजुरी होणार आहे, कारण स्टॅबिलिटी नसणार आहे त्या हिलला तेवढी. पण बिलकुल बंदच करणं हे पण अतिरेकच होईल दुसऱ्या बाजूचा. रेग्युलर डेली वेअरचे शूज वेगळे की जे कम्फर्टेबल आणि आपल्याला एर्गोनॉमिक आणि बायोमेकॅनिकला सपोर्टिव्ह आहेत, आणि पार्टीमध्ये हिल घालणं इज परफेक्टली फाईन. एक जो सतत बहुतेक मिलेनियल्सपासूनच आता तो प्रॉब्लेम सुरू झाला आहे तो म्हणजे सतत पाठ दुखत राहते. म्हणजे ती इंटरव्हल्समधनं दुखत राहते. कदाचित त्याचं एक कारण असू शकतं की सेडेंटरी लाईफस्टाईलच सगळ्यांची खूप आहे, आणि हे बायकांमध्ये तर पाठदुखीचं प्रमाण कदाचित कम्पॅरेटिव्हली जास्त दिसतं. तर सतत पाठ दुखण्याची काय कारणं असू शकतात? म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल हे एकमेव कारण आहे की आणखीन काय काय वेगवेगळी? म्हणजे जसं तुम्ही उभे राहता, बसता, झोपता, त्या गादीचं जे काही अर्गोनॉमिक्स आहेत, तर सतत पाठ दुखणं एकतर किती अलार्मिंग आहे? खरंच खूप कॉमन आहे का? कारण हल्ली आपण बऱ्याचदा एखादी गोळी खातो आणि पुढे निघून जातो. जोपर्यंत काही मेजर त्रास होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल काही करायला जात नाही.
तर इज इट रिली अलार्मिंग की हरकत नाही आहे का तो आता लाईफस्टाईलचा भाग आहे? हां, म्हणजे आजकाल लाईफस्टाईलमुळे सततचं बसणं जास्त आलं आहे, स्क्रीन टाईम वाढला, इव्हन मुलांचा पण वाढलेला आहे, हो ना. फिजिकल ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत आणि त्यामुळे जसं मी म्हटलं की सिटिंग इज द वर्स्ट पोस्चर आपल्या मणक्यासाठी आणि त्या सिटिंगच्या सतत असल्यामुळे त्याचे जे कोर मसल्स आहेत ते वीक होत आहेत, पाठीतून जोर जास्त जातो आहे, त्यामुळे दुखतं आहे आपल्याला. सेम गोष्ट जी आहे ती बाकी सांध्यांना पण लागते. सतत एकाच पोस्चरमध्ये राहिल्यावर सांधे हे दुखतातच. त्यामुळे हालचाल करणं हेच आपल्या सांध्याला, पाठीला हेल्दी ठेवण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय आहे. आता ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होणं हा प्रकार पण चालूच आहे, बिकॉज आता अन्न तेवढं सकस राहिलेलंच नाही आहे. पण हालचाल न करणं हे खूपच जास्त दिसतं. म्हणजे मिलेनियल्स काय, जेन अल्फाज पण असेच आहेत की ते अभ्यास करून उठल्यानंतर म्हणतात की माझी पाठ दुखते. माझी मुलंच म्हणतात की बाबा माझी पाठ दुखते आहे वगैरे. पण ह्याच्यामागे एक दुसरं कारण प्रॉबेबली दे आर नाऊ मोर अवेअर, बिकॉज त्यांना यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर गुगल केल्यानंतर कदाचित हे व्हिडिओज खूप जास्त दिसत आहेत आणि ते मग ते सहज रिपिटेशन पण सांगत आहेत की कारण असेच केल्यानंतर ही बरीच पेरेंट्स घेऊन येतात मुलांना, कन्सर्न पेरेंट्स की आत्ता 15 वर्षाचाच आहे किंवा 15 वर्षाचीच आहे मुलगी आणि खूप पाठ दुखते असं म्हणते. तर असेच केल्यानंतर सगळं नॉर्मल आहे म्हटल्यानंतर म्हणजे त्याच्यात काही कारण नाही. तर मग हालचाल न करणं हे एक कारण दिसून आलं, लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे अवेअरनेस त्याच्याबद्दल जास्त झाला आहे आणि त्यामुळे पण लोक जास्त सांगत आहेत. आता ह्या यंग तरुण मुलींमध्ये मात्र पाठदुखी असेल, एस्पेशली कंबरच्या इथे, तर त्यांना काही गायनेकोलॉजिकल इश्यू नाही आहेत ना, हे पण आपल्याला फाइंड आउट करायचं. कारण PCOD सारखे वगैरे आजार असतात की ज्याच्यामुळे किंवा मासिक पाळी जेव्हा सुरू होते त्यावेळेस पण त्यांना पोटदुखी आणि रेफर्ड बॅक पेन वगैरे येतो. त्यामुळं त्याचं पण असेसमेंट जर का सततचं आहे, जे जातच नाही आहे, म्हणजे ना तरुणांमध्ये किंवा यंग मुलांमध्ये एखादं सांध्याचं दुखणं हे सतत आहे महिनोन-महिने, हे पण अलार्मिंग आहे. जेव्हा ते 1-2 महिन्यापासून मूल म्हणतं की नाही काहीतरी आहे, तर ते इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे. आता परवाच आमच्या OPDमध्ये एक मुलगा आलेला, त्याला स्पोर्ट्स खेळायला आवडतं, फुटबॉल वगैरे भरपूर खेळतो आणि त्याला 3 महिन्यापासून कंटिन्युअस दोन्ही फूटमध्ये पेन होता. आणि पेरेंट्स कधी असे असतात ते म्हणतात की नाही नाटक करतो हा, खेळायचं नाही वगैरे, तर जा वगैरे. मग तो आला, त्याला असेस केलं आणि मुवमेंटमध्ये रिस्ट्रिक्शन होतं त्याला आणि मग आम्ही स्कॅन केला त्याचा. तर स्कॅन केल्यावर त्याला पायाच्या बोनमध्ये फ्रॅक्चर होतं, हेअरलाईन, आणि त्यामुळे त्याला सतत दुखत होतं. मग त्याला आम्ही प्लास्टर वगैरे दिला आणि त्याचा आत्ताच तो 6 months फॉलोअपला आला होता, कालच आला होता आणि आता ते सगळं हील झालं, ही इज परफेक्टली फाईन, काही दुखत नाही, काही नाही. तर सततचं न कमी होणारं दुखणं ह्याच्याकडे पण पेरेंट्सनी दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. महिनाभर झालं यंगस्टर, टीनेजर, मुलगा किंवा मुलगी म्हणते की दुखतंच आहे, कमीच नाही होत आहे, तर एकदा घेऊन जायचं आणि डॉक्टरांनी म्हटलं सगळं व्यवस्थित आहे, तर दॅट्स अ गुड न्यूज. सर, सेडेंटरी लाईफस्टाईल आणि सतत हालचाल करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, सगळं मान्य. पण सकाळी 6-7ला उठून डबा करून शाळेत मुलांना सोडून ऑफिसला जायचं, ऑफिसवरून आल्यावरती परत मुलांचं खायचं प्यायचं करायचं, स्वतःची कामं करायची आणि ह्याच्यात वेळच नाही मिळत. तर अशा काही ट्रिक्स असू शकतात का जेणेकरून छोट्या गोष्टी करून मी माझी बोन हेल्थ सांभाळू शकतो? चालणं हाच सगळ्यात वन ऑफ दी बेस्ट व्यायाम आहे की जो फुकट अवेलेबल आहे, होय ना. त्यामुळं आपल्याला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर पडून चालणं हेच आपल्याला अडॉप्ट करायचं आहे. मग ते आपण आपल्या डेली लाईफमध्ये कसं इन्क्लूड करायचं हे प्रत्येकाने त्यांच्या लाईफनुसार कॅल्क्युलेट करून बनवायला पाहिजे. पण ते न करणं आणि पुढे ढकलणं इज नॉट अ ऑप्शन. आणखीन एक महत्त्वाचा कन्सर्न तो म्हणजे ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे, आपण लाईफस्टाईलबद्दल बोलतो, सेडेंटरी लाईफस्टाईल, एकूणच खाण्यापिण्याचे जे काही वांदे आहेत, व्यायाम कमी आहे, यातनं जवळपास सगळ्यांची वजनं वाढतात. वाढलेलं वजन हा तुमच्या बोन हेल्थसाठीचा किती अलार्मिंग फॅक्टर आहे आणि ते सिग्निफिकंटली कमी झाल्यावर बोन हेल्थ कशी इम्प्रूव्ह होऊ शकते? येस, तो वजनाचा आणि जॉईंट पेनचा, बोन हेल्थपेक्षा सांधेदुखीचा हा डायरेक्ट कनेक्शन आहे. आणि ह्याच्यावर मोठा अभ्यास झालेला आहे की ज्यांचं वजन जास्त असतं आणि त्यांना आर्थरायटिस आहे, त्यांनी समजा 5% वजन कमी केलं फक्त, म्हणजे आता कोणी 100 किलोचं आहे, त्यांनी 95 केलं वजन, तर त्यांचं दुखणं हे 30% कमी होतं.
इतका एक्सपोनेन्शियल बेनिफिट आहे. हो. त्यामुळे जर का कुणाचं वजन जास्त आहे आणि त्यांना सांधेदुखी आहे तर त्यांनी वजन कमी करणं हा एक कॉन्झर्वेटिव्ह उपाय आम्ही सांगतोच. जसं मी म्हटलं की एक्सरेत आर्थरायटिस आहे पण अजून सर्जरीला सिम्पटम्स नाही आहेत, सगळं चालू आहे व्यवस्थित, तर कॉन्झर्वेटिव्ह आमची ॲडवाईस काय असते लोकांना, ह्या सगळ्या गोष्टी करा की जे पोटात घालावे लागत नाहीत. जेल लावा किंवा कुठलंही तेल लावा आहे ना वरून लावण्यासाठी, ते लावल्यावर बरं वाटतं. नीकॅप लावा, त्याच्याने सूज कमी राहते. बर्फाचा शेक घ्या, रोज चाला, रोज व्यायाम करा. खूप दुखत असेल तर क्रोसिनसारखी एखादी साधी गोळी घ्या. ह्याच्यापेक्षा जास्त काही करावं लागतं आहे तर डॉक्टरांना दाखवायला जा. त्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपलं वेट कंट्रोलमध्ये ठेवणं हा ह्याचा महत्त्वाचा भाग आहे. कारण आपण चाललो आणि वजन कमी केलं तर ऑटोमॅटिक हे सांधेदुखी कमी होणार. असं वेटबद्दलच बोलतोय आणि सांधेदुखीबद्दल. दुसरा त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाचा आहे म्हणजे टॉयलेट्स. इंडियन टॉयलेट्स का वेस्टर्न टॉयलेट? कारण स्क्वॉटिंगचा हा सगळ्यात मेजर आज त्रास होतो. येस. तर आता जर का आमचे GI स्पेशालिस्ट त्यांना विचारलं तर ते म्हणतील की स्क्वॉटिंग इज बेटर, कारण त्याच्याने आपलं बॉवेल चांगलं ओपन होतं, प्रेशर वगैरे वाढतं. पण ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, आर्थरायटिस, त्यांना आता नक्की काय होतं, वेस्टर्न टॉयलेटमध्ये आपण 90-90 असतं, खुब्यामध्ये 90 डिग्रीचा बनतो अँगल आणि गुडघ्यात 90चा बनतो, आणि स्क्वॉटिंगमध्ये तेच 120 होतं, म्हणजे फुल फ्लेक्शन होतं, होय ना. तर ह्या 120च्या पोझिशनमधून जेव्हा आपण उठायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या स्नायूंना खूप जोर लावावा लागतो, आणि स्नायूंनी जास्त जोर लावला की काही ना काही त्याच्यात उलटं पण होतं ना, हाडांमध्ये पण तो जातो आणि हाडं एकमेकांना लागतात आणि आपल्याला जास्त दुखतं. त्यामुळे जर का कुणाला संधिवाताचा किंवा वाताचा, सांधेदुखीचा त्रास आहे तर त्यांनी वेस्टर्न टॉयलेटच वापरायला पाहिजे. ह्याचा अर्थ इंडियन टॉयलेट खराबच आहेत का, तर नाही. इंडियन टॉयलेटने चांगली मूवमेंट राहते, फ्लेक्सिबिलिटी चांगली राहते. त्यामुळं लहान असताना किंवा 40च्या आतमध्ये कुणी इंडियन टॉयलेट वापरत असेल तर त्यांना थांबवायचं काही कारणच नाही आहे त्याला. हां, पण 40च्या नंतर किंवा ज्यांना सांधेदुखीचा त्रास होतो आहे, स्पेशली गुडघेदुखीचा किंवा खुब्याच्या सांध्याचा त्रास होतो, तर त्यांनी भारतीय टॉयलेट जे आहे ते टाळायला पाहिजे. कारण ते बसताना आणि उठताना सांध्यावर इतकं प्रेशर देतो आपण, त्या बसण्या उठण्याच्या नादामध्ये आपण पडून काही वेगळं फ्रॅक्चर होऊ नये, त्यामुळे ते अवॉइड केलेलं जास्त बरं आहे. सर, बऱ्याचदा बसताना उठताना गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतो, तर तसं असलं म्हणजे बोन हेल्थ खराब आहे किंवा आर्थरायटिस आहे, मग हे कशाचं इंडिकेटर आहे का? कारण हे मला जेन्युनली रेग्युलरली होतं. मग सकाळी स्ट्रेच करताना सुद्धा पाय गुडघ्यात आवाज येतो, तर ते कशाचे आवाज असतात आणि इज इट अलार्मिंग? हां, तर आता सांध्यामध्ये येणारे आवाज म्हणजे बोटं मोडल्यानंतर जे आवाज येतात, तर हे तर कम्प्लिटली हार्मलेस आहे आणि ह्याच्यावर बऱ्याच म्हणजे गोष्टी अवेलेबल आहेत ऑनलाईन आणि ह्याच्यात काही आपल्याला हार्म नाही. पण गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतो आहे, एस्पेशली वाटीच्या खाली आवाज येतो आहे बसताना आणि उठताना. हे काय आहे, तर एक मेडिकल कंडिशन आहे, पण ती तपासल्यानंतरच कळते, हो ना, कॉन्ड्रोमलेशिया पटेली म्हणून. गुडघ्याच्या वाटीच्या खालची जी खुर्च्या आहे ती सॉफ्ट झाली किंवा खडबडीत झाली की प्रत्येक वेळी आपण पाय सरळ करतो आणि वाकवतो आहे, मग ते चालताना असू दे, उठताना बसताना असू दे, ते आवाज करतं एकमेकांवर, कारण ते गुळगुळीत नाही राहिलं, ते रफ झालं आहे. आता हे कॉन्ड्रोमलेशिया जे हा प्रकार आहे हा आपल्या भारतीय लोकांमध्ये हा खूप कॉमनली दिसतो. आता मग हे काळजी करण्यासारखं आहे का, म्हणजे मला आर्थरायटिस होतोय का? नाही, हा एक नॅचरल चेंज होतोय आपल्या गुडघ्यामध्ये आणि ती खुर्च्या जी आहे ती सॉफ्टन होतीये. बरं, आता मग ह्याला बरं कसं काय करायचं, तर ह्या खुर्च्यामधून जे वजन चाललंय ते कमी व्हायला पाहिजे. म्हणजे मांडीचा जो क्वाड्रिसेप्स नावाचा स्नायू आहे त्याची आपण स्ट्रेंथ वाढवली की त्याच्यातनं जाणारा जो त्रास आहे, स्ट्रेस आहे, तो कमी होईल आणि ती खुर्च्या जी सॉफ्ट आणि विअर अँड टिअर होतीये, झीज होतीये, ते कमी होऊन जाईल. पण हे अलार्मिंग केव्हा आहे, म्हणजे केव्हा आपण स्पेशालिस्टचा सल्ला घ्यायला पाहिजे. मला नुसता कटकट आवाज येतोय पण मला त्या क्लिकिंगबरोबर दुखत नाही आहे, ज्याला आम्ही आमच्या ह्याच्यात म्हणतो की पेनफुल क्लिक आहे का तो, किंवा पेनफुल क्रेपिटस आहे का तो. जर का ते क्लिकबरोबर दुखतं आहे आपल्याला त्याच क्षणी, अगोदर किंवा नंतर नाही, ह्याचा अर्थ त्या क्लिकला आपल्याला असेस करून घ्यायचं आहे, काहीतरी चालू आहे. पण तो पेनलेस क्लिक आहे आणि तो काही त्रास देत नाही, आपल्याला जस्ट जाणवतो आहे आणि तो बोनमधून साऊंड येतो म्हणून तो आपल्याला जास्त जाणवतो, बाहेरच्यांना तितकं नाही कळत. तर त्याच्यासाठी काही नाही, क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंगचे व्यायाम करायचे, पायऱ्या चढणं उतरणं बंद करायचं का वगैरे असे प्रश्न येतात ह्या क्लिकिंग नॉइजेस होतात तेव्हा. तर पायऱ्या चढणं चालू ठेवा,
उतरताना त्याच्यावर जास्त स्ट्रेस पडतो. त्यामुळे उतरताना जर का शक्य असेल तर रेलिंगचा सपोर्ट घेऊन उतरायचं, जेणेकरून त्याच्यातला स्ट्रेस कमी होईल, किंवा लिफ्ट वापरायची. राईट. ओके. पायऱ्या चढणं उतरण्यावरतीच माझा खरं तर पुढचा प्रश्न होता की बरेच जण सांगतात की पायऱ्या चढणं उतरणं हा व्यायाम म्हणून करू नये, हा फार घातक आहे गुडघ्यांसाठी. तर पायऱ्या चढताना उतरताना काय होतं, तर जसं मी म्हटलं की गुडघ्याच्या वाटीमधून स्ट्रेसेस जातात. क्वाड्रिसेप्स हा स्नायू असतो आणि आपण चालताना हे शरीराचं सगळं वजन ते घेतं आणि पुढे जातं. त्यामुळे ती वाटी आपल्या गुडघ्याच्या सांध्यावर अशी घट्ट दाबली जाते आणि तेच एक वन ऑफ द कारण आहे ते कार्टिलेज सॉफ्ट व्हायचं. तर पायऱ्या आपण सरळ जमिनीवर चाललो आहे तर त्याच्यावर समजा फक्त एक आहे स्ट्रेस. आपण पायऱ्या चढतोय वर तर तो तिप्पट होतो आणि पायऱ्या आपण उतरतोय तर तो 7 ते 8 पट होतो स्ट्रेस जो त्या वाटीतून चालला आहे. त्यामुळे जर का कुणाला पॅटोलोफिमोरल किंवा गुडघ्याच्या वाटीच्या मध्ये खाली झीज होती आहे आणि जसं आपण म्हटलं की कॉन्ड्रोमलेशिया होतो आहे, तर त्या लोकांनी पायऱ्या चढणं हे चालू ठेवा, कारण त्याच्यात स्ट्रेस कमी आहे. पण उतरणं हे सहसा रेलिंगचा आधार घ्या, म्हणजे तो स्ट्रेस डिवाईड होईल, नाहीतर लिफ्टचा वापर करा. पण जर का ती झीज असेल तरच, जर का ते नसेलच तर उगाच फॅड आहे म्हणून पायऱ्या चढायचं उतरायचं बंद करणं हे चांगलं नाही. कारण जिने चढणं उतरणं हा हार्ट स्पेशालिस्टला विचारलं तर हा वन ऑफ दी व्यायाम आहे त्यांचा, की हे करा, ह्याच्याने हार्टची हेल्थ मेंटेन राहते म्हणून. त्यामुळं आपल्याला काय त्रास होतोय त्याच्यानुसार तो चेंज. मला तीच भीती, कारण माझं वजन जास्त म्हणून मी मध्ये व्यायाम करायचं होतं तर मी 11 मजले चढत जायचो आणि नंतर मला सांगितलं नाही तू एवढं वजन जास्त आहे, चढू उतरू नकोस. पण मला वाटतं की 11 मजले हे खूपच जास्त आहे. 2-3 मजले, 4-5 मजले, कारण आता आमच्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये 5 मजले आहेत ना, तर मला 5व्या मजल्यावर जायचं असेल तर मी स्टेअर्स घेतो, पण येताना मी लिफ्ट घेतो. पण एकदम असे 10-10 मजले चढणं हे पण म्हणजे जास्त झालं. बरं, कोणी हे खूप रेग्युलरली करतं आहे, क्वाड्रिसेप्सची स्ट्रेंथ त्यांची चांगली आहे, तर मग त्यांनी करायला काहीच हरकत नाही. हे करताना अगेन आपल्याला ते जजमेंट, कॉमन सेन्स आहे की मला हे आता 5 मजले झाले, आता मला हे दुखायला लागलं आहे का, पेन होतं आहे तर नाही करायचं. पेन हा सगळ्यात चांगला निसर्गाचा इंडिकेटर आहे की एखाद्या गोष्टीनंतर पेन होतं आहे म्हणजे ती गोष्ट आपण नाही करायला पाहिजे. आपल्याला ते सांगतं आहे, वॉर्निंग आहे की नका करू, हे थांबा. सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला की तुम्हाला त्या त्या वयानुसार ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या जमल्या पाहिजेत, त्याच्यात अडथळा नाही आला पाहिजे. म्हणजे मी दिवसभर ऑफिसमध्ये जाऊन आलो आणि त्याच्यानंतर माझे दिवसभर काय फॉर्मल शूज घातले, दिवसभर आल्यानंतर माझे गुडघे दुखत आहेत किंवा 2 तास हिल घालून पार्टीला गेले आणि त्याच्यानंतर घोट्यात दुखायला लागलंय, किंवा बाबा स्पोर्ट्स शूज घालून मुलासोबत पळलोय त्याच्या ॲन्युअल डेला आणि त्याच्यानंतर कंबर दुखायला लागली, तर याचा अर्थ माझी बोन हेल्थ चांगली नाही, आपल्याला त्रास होतोय, होय ना. तर आपण बोन हेल्थ आपण निरोगी नाही आहे म्हणजे आपल्याला कळलं की त्रास होतोय वगैरे. तर ऑक्युपेशनल हेल्थ प्रॉब्लेम्स एक असतात. कुठलंच असं ऑक्युपेशन नाही की ज्याच्यामध्ये त्रास होणार नाही. आता ॲज अ सर्जन आम्हाला उभं राहून करावं लागतं, आम्हाला पण आमचे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत. सिटिंग जॉब करणाऱ्यांना बॅक पेन होतो, टीचर्स जे स्टँडिंग असतात त्यांना व्हेरिकोज वेन्ससारखे प्रॉब्लेम होतात. तर आपल्या ऑक्युपेशनमध्ये आपल्या सांध्यांवर कुठल्या प्रकारचं प्रेशर जास्त काळ राहतं आहे आणि त्याला काउंटर बॅलन्स करणाऱ्या काय गोष्टी आहेत हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपलं ऑक्युपेशन एकदा आपण त्याच्यामध्ये 20-25 पडलो की आपण पुढचे 30-40 वर्ष तेच करणार आहे. बरोबर. तर ती हेल्थ आपल्याला तशी मेंटेन करता येते. पण समजा आपल्याला आता त्रास होतोच आहे, मग आपण स्पेशलिस्टकडे जाऊन दाखवायचं की काही प्रॉब्लेम आहे का, कारण क्लिनिकल असेसमेंट केल्यावर आपल्याला कळतं. पण काही टेस्ट अशा आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपल्या हाडांची हेल्थ बरी आहे का. म्हणजे ऑस्टिओपोरोसिस जेव्हा एस्पेशली आपण बोलतोय तर हाडांची घनता मोजण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या टेस्ट आहेत. त्यातलं डेक्सा स्कॅन नावाचं एक स्कॅन असतो. तर हाडं ठिसूळ आहेत की नाही याचं एक स्कोरिंग सिस्टीम असतं, हे आपल्याला त्याच्याने कळतं. पण आपण ही घनता मोजतोय हे फक्त आपल्याला हे कळतं की हाड पोकळ आहे, होय ना, मजबूत नाही आहे. ह्याच्यासोबत आता हाडाला आपण एक फॅक्टरी म्हणून समजूया, होय ना. तर ह्या फॅक्टरीमध्ये 2 प्रकारचे वर्कर्स असतात, ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट. तर ब्लास्ट म्हणजे काय, तर हाड बनवणाऱ्या पेशी. क्लास्ट म्हणजे काय, तर जे डेड सेल्स आहेत, मेलेल्या पेशी आहेत त्यांना काढणं, कारण ते काढल्याशिवाय नवीन हाड बनणार कसं. तर जे मी म्हणतो ना लहानापासून हाड बनतंय वगैरे, तर ह्या दोघांच्या बॅलन्समध्येच हे आहे. जर का आपले ब्लास्ट जास्त जोरात काम करतायत तर आपलं हाड जास्त मजबूत होणार. ब्लास्टला ॲक्टिवेट करण्यासाठी थेरपीज आहेत, औषधं आहे आणि लाईफस्टाईल चेंजेस आहेत. पण क्लास जर का जास्त ॲक्टिवेट असतील की जे हाडं काढणारे आहेत, तर मग ती हाडांची घनता कमी करणं हे सुरू होतं. मग आता आपण हे कशाला जाणून घेतो, हे ब्लास्ट कोण आणि क्लास्ट
कोण. तर हे हेल्दी आहेत का, त्यांच्यातलं जे फाईन ट्युनिंग आणि बॅलन्स आहे ते बरोबर आहे का, का अशी काही हॉर्मोन्स आणि मेटाबॉलिक फॅक्टर्स आहेत की जे ह्यांचा रेशो किंवा बॅलन्स बिघडवत आहेत. ह्याच्यासाठी ब्लड टेस्ट आहेत. तर ह्या ब्लड टेस्ट आपण करायला पाहिजेत. आणि एकदा आपल्याला कळलं की हां घनता कमी आहे आणि फॅक्टरीमध्ये ह्या दोघांचा बॅलन्स बिघडवण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्याशी डिरेक्टेड ट्रीटमेंट घेतली की प्रॉब्लेम सॉल्व. मग आता नुसतं कॅल्शियम घेतल्यावर हे काम नाही होत का? कॅल्शियम सहजासहजी अवेलेबल आहे, कशाला डॉक्टरांकडे जायचं आणि तपासण्या करायच्या. तर कॅल्शियम तर फक्त रॉ मटेरियल आहे ना. फॅक्टरीला कॅल्शियमचं कितीही सप्लाय करा, त्या ब्लास्टने ते कॅल्शियम घेऊन टाकायला पण पाहिजे ना सेलमध्ये. तो जर टाकतच नसेल किंवा क्लास त्याने कॅल्शियम घालायच्या आतच येऊन काढून टाकत असेल बाजूला, तर त्याला पण थांबवण्याला पाहिजे ना. मग त्याचं कारण शोधणं गरजेचं आहे. मग आता ह्या टेस्ट कुणाकडे करायला पाहिजेत? ऑस्टिओपोरोसिस. आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये आपल्याला प्रत्येकाने सरसगट हे टेस्ट करायला पाहिजे का, किंवा ह्याला काही निकष आहेत की हां या लोकांनी जायला पाहिजे. आता एक तर आपल्याला कळलं की आपल्याला त्रास होतोय, सांधे दुखत आहेत वगैरे, पण ऑस्टिओपोरोसिसला अशी काही लक्षणं आहेत का? तर ऑस्टिओपोरोसिसला काही सिम्पटम्स नाही आहेत. हाडं जी पोकळ होत आहेत ही आपल्याला बसल्या बसल्या कळतच नाही डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये. जास्तीत जास्त आपल्याला काय जाणवायला लागतं की बोन टेंडरनेस किंवा बोनवर जास्त प्रेशर देऊन काही करायला लागलो तर दुखायला लागतं काय काय लोकांना, किंवा थकवा वगैरे जाणवायला लागतो. पण जोपर्यंत हे वीक बोन जे आहे ते तुटत नाही तोपर्यंत कुणाला ऑस्टिओपोरोसिस आहे हे सहजासहजी कळत नाही. मग आता ह्याच्यासाठी काय निकष आहेत? एक तर त्रास झाला हे कळालं आपल्याला, किंवा फ्रेजिलिटी फ्रॅक्चर झाला तर ऑटोमॅटिकच हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तपासण्या होतात. पण सहसा ज्यांची मासिक पाळी बंद झाली आहे स्त्रियांमध्ये, त्यांनी ऑस्टिओपोरोसिससाठी रेग्युलर वर्कअप करायला पाहिजे हेल्थ चेकमध्ये. ओके. किंवा माणसांमध्ये पण जे 60 किंवा 70च्या आसपास आहेत त्यांनी पण दर वर्षाला एकदा ऑस्टिओपोरोसिसचं वर्कअप करायला पाहिजे. बरं, आता हे वर्कअप कोण करतं? हाडांचे डॉक्टर करतात का, ऑर्थोपेडिशियन्स करतात का? तर नाही. आपण बघितलं आहे की फॅक्टरीमध्ये ब्लास्ट आणि क्लास्टमध्ये इम्बॅलन्स चालू आहे. आणि तो इम्बॅलन्स करणारं कोण आहे? हे हॉर्मोन्स, आपण काय जेवण करतोय, मेटाबॉलिक फॅक्टर्स आहेत सगळे. तर ह्याचे तज्ज्ञ जे आहेत, जे फिजिशियन आणि एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, हे बघतात ऑस्टिओपोरोसिसला. ह्याचं निदान करणं, ह्याच्या औषधी आणि हे ट्रीटमेंट करून त्याची घनता वाढवणं, हे एंडोक्रायनॉलॉजिस्टचा मेन एरिया आहे. आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये ह्याचे पाथवेज आहेत ऑस्टिओपोरोसिसचे. बरं, मग आता ऑर्थोपेडिशियन्स इथे कुठे जुडले गेले? कारण ऑस्टिओपोरोसिस जेव्हा दुर्लक्षित राहतो तेव्हा आपल्याला पडल्या फ्रॅक्चर व्हायला लागतं. खुबा फ्रॅक्चर झाला, मणका दबला, कंप्रेशन फ्रॅक्चर झालं, मनगटात फ्रॅक्चर झालं. हे 3 मेजर फ्रॅक्चर्स आहेत ऑस्टिओपोरोसिसचे. हे फ्रॅक्चर झाल्यानंतर ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर म्हणतात की तुमची हाडं खूपच ठिसूळ आहेत, ते स्क्रू बसतच नव्हते, कारण ते सहजच जात होतं, कागदासारखं मऊ होतं ते. आणि मग एंडोक्रायनॉलॉजिस्ट इन्व्हॉल्व होतं. तर ऑस्टिओपोरोसिससाठी ऑर्थोपेडिशियन्सची तुम्हाला गरज लागते आहे, ह्याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी गाडी लेट आहे. हां, तर तुम्ही एंडोक्रायनॉलॉजिस्ट किंवा फिजिशियनकडे हेल्थ चेक करून आपल्याला नक्की आपली घनता व्यवस्थित आहे का नाही, एस्पेशली रिटायरमेंटच्या नंतर आणि स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर, तर आपण त्याला प्रतिबंध करू शकू. जसं वॅक्सिन्स आहेत तसंच ऑस्टिओपोरोसिसला आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि प्रिव्हेंट केल्यानंतर जर ही फ्रॅक्चर्सच नाही झाली तर प्रॉब्लेमच नाही. कारण ऑस्टिओपोरोसिसची होणारी जी फ्रॅक्चर्स आहेत ही काही साधी सरळ फ्रॅक्चर्स नसतात. यांना फिक्स करणं काही नॉर्मल इम्प्लांट्समध्ये नाही करतायत. त्यांना फिक्स करणं, परत हाड जुळणं, ह्या रिकव्हरी प्रोसेसमध्ये 3-3, 6-6 महिने कधी कधी जातात. बरोबर. आणि ह्याच्यासोबत उतारवयात येणाऱ्या कोमॉर्बिडिटीज, ब्लड प्रेशर, डायबिटीज हे सगळं असतं. त्यामुळे ऑपरेशनची रिस्क पण जास्त असते. त्यामुळे जितकं जमेल तितकं आपण ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर होऊ न देणं हाच ह्याच्यावरचा बेस्ट उपाय आहे. बापरे, म्हणजे आता लिटरली मदर्स डे झाला, आईला काही गिफ्ट घ्यायचं राहिलं असेल तर आईची बोन हेल्थची टेस्ट करा. आता आपण या स्पेसिफिकली बायकांच्याच हेल्थबद्दल बोलतो आहे आणि आता या गोष्टींबद्दल पण बोललो. एक खूप कॉमन गोष्ट बायका करतात सगळ्याच बाबतीत, ते म्हणजे दुर्लक्ष. हेल्थचे कुठलेही कन्सर्न्सकडे सहज दुर्लक्ष. म्हणजे कंबर दुखली, काहीतरी उचलताना उसण भरली तर काहीतरी क्रीम लावा, मानेत काहीतरी मान अखडली, खांदा काहीतरी अडकून राहिला, काहीतरी क्रीम लावा, उठताना गुडघ्यात काहीतरी चमक भरली, काहीतरी तेल चोळा. आपण असंच करतो आणि मग ते दुर्लक्ष करतो. आणि मग अचानकच ज्यावेळेस मान वळवताच येत नाहीये किंवा जागेवरनं उठताच येत नाहीये त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो. तर ज्यावेळेस या कुठल्याही बोनशी रिलेटेड कन्सर्न्स असतात
कोणती वेळ आहे योग्य ज्यावेळेस डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे आणि कुठली गोष्ट आहे जी घरच्या घरी मलम लावून एखादी क्रीम चोळून एखादं तेल लावून बरं होईल. कारण बऱ्याचदा हेच कळत नाही की एखादी गोष्ट किती सिरियस आहे. म्हणजे असं बऱ्याचदा होतं की अचानक आत्ता 1-2 दिवस कंबर दुखतीये, पाठ दुखतीये, जी पुढच्या 2-3 दिवसात दुखणं थांबून जातं. मग परत 3-4 महिन्यानंतर दुखायला लागते. मग परत एखादी गोळी घेतली, एखादा पेन किलर घेतलं की बरं वाटायला लागतं आणि नंतर जवळपास 2 वर्षांनंतर गेल्यावर कळतं की अरे बापरे खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम होता. तर कोणती योग्य वेळ आहे डॉक्टरांना दाखवण्याची? बरोबर, एकदमच छान प्रश्न आहे आणि मला खरंच आवडेल हे सांगायला, कारण हे अवेअरनेस आणेल लोकांमध्ये. तर आपल्याला कधी पडलो आपण, काही मार लागला आणि लागल्यानंतर आपण हे साहजिक आहे आणि हे फक्त भारतातच नाही, इंग्लंड अमेरिकेत पण लोक लगेच हॉस्पिटलला जायला घाबरतात लोक. आणि हॉस्पिटलला जाणं म्हणजे एकतर डॉक्टरांची भीती आणि वरून ते खर्च आणि हे सगळंच आलं. पण हां, आपण पडलो आहे आणि आपल्याला उभं राहता येतं आहे, चालता येतं आहे. हां, थोडंफार दुखत असेल पण आपल्याला वजन देऊन चालता येतं आहे, होय ना. आणि खूप सूज नाही आहे, थोडीफार आहे, एकदम काळं निळं येणारी सूज असते ना, तशी नाही आहे. ह्याचा अर्थ कदाचित स्प्रेन आहे, होय ना. आणि मलम लावल्यावर आपल्याला तात्पुरतं बरं वाटतंय का, आणि ते मलम लावल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत कमी होतं आहे का आपल्याला, तर ह्याचा अर्थ ते काही खूप सिरियस नव्हतं. किंवा जास्तीत जास्त लागलं तर एखादी क्रोसिनची पॅरासिटामॉलची गोळी घेतली आणि ते बरं झालं. आता समजा 24 तास झाले, 48 तास झाले, ती सूज पण वाढती आहे, वजन द्यायला जमत नाही आहे, झोप येत नाही आहे, झोपमोड होणं कुठल्याही गोष्टीमुळे हे होतं आहे, तर ह्याचा अर्थ ते सिरियस आहे, ॲक्यूट पेन आहे. आता आपण त्याच्यावर थांबायला नाही पाहिजे. कारण कदाचित काहीतरी लिगामेंट इंजुरी आहे, काहीतरी फ्रॅक्चर आहे किंवा काहीतरी जास्त आहे की जे नॉर्मल मलम लावून आणि गोळ्या घेऊन होत नाही. आणि चूक इथे होते बऱ्याच वेळा की आता दुसऱ्या दिवशी पण दुखते, सूज पण वाढली आहे, पण नाही, मग मुलाला पाठवायचं की फार्मसीकडे जा आणि एखादी स्ट्रॉंग पेन किलर घेऊन ये वगैरे. तर आपण सेल्फ प्रिस्क्रिप्शन करून स्ट्रॉंग पेन किलर्स नाही घ्यायचे. आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमसाठी स्ट्रॉंग पेन किलर्स लागतं आहे आणि बऱ्याच वेळा आपण सांगतो चांगली स्ट्रॉंग गोळी द्या, नाहीतर हां, तर ती स्ट्रॉंग गोळी घ्यायची गरज लागते विदाऊट प्रिस्क्रिप्शन, ह्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा एक कॉमन सेन्स आपण पाळायचा. नुसती क्रोसिन घेतलं ओव्हर द काउंटर मिळणारी तर ठीक आहे, त्याला खूप जास्त हार्मफुल इफेक्ट्स पण नाही. पण अशी कुठलीच औषधं नाही आहेत की ज्यांना साईड इफेक्ट्स नाही आहेत. आपण आपल्या गाडीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी रॉकेल घालून चालवतो का? नाही. मग शरीराला कशाला आपण इतक्या स्ट्रॉंग गोळ्या घेतोय ते पण न विचारता? जर का स्ट्रॉंग गोळी लागते म्हणजे प्रॉब्लेम सिरियस आहे आणि जा आणि इन्व्हेस्टिगेट करा. बरं, आता डॉक्टरांकडे गेलो आपण आणि मग डॉक्टरांनी तपासलं आणि मग त्यांनी म्हटलं की हे गोळ्या घ्या, थांबा, वेट अँड वॉच करा. बऱ्याच वेळा आपल्याला असं फिलिंग येतं की अरे माझे पैसे वाया गेले का, काहीच नव्हतं, सरांनी ना काही इन्व्हेस्टिगेट केलं ना काही वगैरे. किंवा कधी कधी ते सांगतात की MRI करा आणि MRIमध्ये कम्प्लीटच नॉर्मल आलं, मग माझे पैसे बुडाले ना वगैरे. तर हे आपण नाही विचार करायला पाहिजे. टेस्ट नॉर्मल येणं किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी म्हणणं की काही काळजी नका करू, बरं आहे, MRI नॉर्मल येणं इंजुरीच्या नंतर, दिस इज अ गुड न्यूज. ही चांगली न्यूज आहे. ह्याला आपण वाईट दिशेने का विचार करतोय की हे खराब आहे आणि त्याच्यात MRIमध्ये पॉझिटिव्ह आलं किंवा डॉक्टरांनी म्हटलं की नाही आपल्याला पुढे ट्रीटमेंट करावी लागेल, सर्जरी करावी लागेल, दॅट इज द बॅड न्यूज, होय ना. तर ते चांगलं किंवा नॉर्मल येणं हे ॲब्सोल्युटली आपण त्याचा विचार नाही करायला पाहिजे. जायचं, विचारायचं, हां ठीक आहे ना, व्हेरी गुड, छान आहे, काही प्रॉब्लेम नाही, कॅरी ऑन. राईट. सो तुम्ही आता इंजुरीबद्दल बोललो आपण किंवा हाडांची घनता कमी होण्याबद्दल, एस्पेशली पोस्ट मेनोपॉज किंवा पेरोमेनोपॉजमध्ये. आत्ता जे यंग एजमध्ये आहेत, 20शीत आहेत, 30शीत आहेत, ते काय काळजी घेऊ शकतात जेणेकरून माझ्या हाडांची घनता कमी नाही होणार किंवा इन जनरल बेसिकली माझी हाडं ठिसूळ होणार नाहीत याच्यासाठी मी तारुण्यात काय काम करू शकतो? सगळ्यात वल्नरेबल पिरियड आहे स्त्रियांसाठी पोस्टपार्टम पिरियड, की जेव्हा त्यांचा इस्ट्रोजन जो प्रोटेक्टर आहे तो प्रोटेक्टच नाही करत आहे. मग आपण आहारातनं कितीही कॅल्शियम घेतलं तरी पोस्टपार्टम पिरियडमध्ये 3 ते 60% हाडाची घनता कमी होते. ओके. आणि ती गोष्ट आपण थांबवू शकत नाही, होय ना. हीच गोष्ट आता मासिक पाळी बंद झाल्यावर पण आहे. मासिक पाळी बंद झाली म्हणजे इस्ट्रोजन गेला, आता प्रोटेक्शनच नाही आहे, जो प्रोटेक्टर आहे तो गेला. आणि प्रोटेक्शन असल्यामुळे आयुष्यभर, जसं मेन आर मोर मस्क्युलर म्हणतात ना, वुमेन आर मोर फ्लेक्सिबल, त्यामुळे मसल बिल्डिंग, स्ट्रेंथनिंग हे जास्त झालेलं नसतं, नॅचरली ते पॉसिबल नाही आहे. तर
त्यामुळे हाडांवर इम्पॅक्ट जास्त यायला लागतो. पोस्ट मेनोपॉझल किंवा रजोनिवृत्तीनंतर मासिक पाळी बंद झाली, पहिले 5 ते 10 वर्षामध्ये साधारणपणे 20% हाडाची घनता कमी होते. बापरे. आणि नॅचरली तेवढी होतेच. हो. आता आपल्याला ही मासिक पाळी बंद होणं हे कुठल्या मेडिकल सायन्सने थांबवता येणं शक्य आहे का? नाही. जसं मी म्हटलं, तो निसर्गाचा नियम आहे, ते जाणारच आहे त्या दिशेने. तर हे 20% इकडे जाणार आहे, 3 ते 7% पोस्टपार्टम लॅक्टेशनमध्ये जाणार आहे. तर हे जे जाणार आहे त्याला आपल्याला बँक करून ठेवायला पाहिजे, होय ना. तर आपली जर हाडाची घनता प्रेग्नन्सीच्या अगोदर 10% आपण वाढवली तर मग आपल्याला 7%चा लॉस काहीच नाही वाटणार, कारण आपण ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. बोन बँकिंग म्हणतात. किंवा प्रेग्नन्सी, आता मासिक पाळी बंद होणार आहे, 20% जाणार आहे. तर आता जेव्हा मुलं झाली आहेत, आता अजून आपण मासिक पाळी नाही बंद झाली, तर त्यावेळेस आपण ही घनता परत वाढवण्यावर काम केली, परत बोन बँकिंग केलं, 20%पेक्षा जास्त 25%ने घनता वाढवली, तर ऑस्टिओपोरोसिस पण कमी होणार. त्यामुळे हे तरुणपणातच करायचं आहे, जो आपला प्रश्न होता. तर तरुण असताना मुलींनी हे इस्ट्रोजनचं प्रोटेक्शन उलट पीकवर आहे. जसं मुलांची हाडं बनताना जास्त कुर्च्या बनतीये, तसं इस्ट्रोजनचं प्रोटेक्शन जेव्हा जास्त पीकवर आहे तिशीच्या आत आणि अजून मुलं झाली नाही, मातृत्व आलं नाही, तर त्यावेळेस ही बोन स्ट्रेंथ वाढवणं गरजेचं आहे. आता ही स्ट्रेंथ कशी वाढणार आहे तरुणांमध्ये? आहारामध्ये कॅल्शियमचा समावेश, हे तर आपल्याला माहीत आहे. आणि कॅल्शियम दूध किंवा दुग्धजन्य पदार्थात आहे. दूध आवडत नसेल तर पनीर, चीज, दही हे झालं. हे सोडून तीळ आहे, रागी किंवा नाचणी आहे, शेवगा, शेवगा आहे. तर हे अन्नपदार्थ आहेत. पण आता बऱ्याच वेळा हे अन्नपदार्थ आता लॅक्टोज इंटॉलरंट आहे, पोटाचा काही आजार आहे वगैरे, तर आपल्याला रोज रोज घेणं नाही जमत. तर मग हेल्थ चेकमध्ये डॉक्टरांना भेटून एखादं कॅल्शियम, पण कॅल्शियमचा अतिरेक पण नाही करायचा. म्हणजे असं नाही की वर्षानुवर्ष रोजच कॅल्शियम खातोय आपण, होय ना. एस्पेशली जेव्हा मासिक पाळी बंद व्हायची वेळ येते तेव्हा बऱ्यापैकी रेग्युलरली कॅल्शियम घेतलं जातं. तर इथे पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की नैसर्गिकरित्या घेतलं जाणारं कॅल्शियम, दूध, शेवगा, तीळ, होय ना, बदाम, हे आपल्या शरीराला पक्क माहीत आहे कसं पचवायचं. त्याचा आपण अतिरेक केला, दूध आपण 2च्या ऐवजी 4 कप पिलो तरी आपल्याला काय हार्म नाही होणार. जास्तीत जास्त पोट देखील खूप जास्त जेवल्यामुळे किंवा दूध पिल्यामुळे, पण त्याच्याने आपल्या मेटाबॉलिझममध्ये किंवा शरीराला खूप त्रास होणार नाही. पण हे कॅल्शियम जे आपण घेतोय गोळ्यांच्या वाटे, हे कॅल्शियम काही नॅचरल नाही आहे, हे आर्टिफिशियल आहे. बरं, शरीराला इव्होल्युशनमध्ये एक वे आहे, त्याला माहीत आहे की हां या पद्धतीने हे कॅल्शियम मेटाबॉलाइज करायचं जे जेवणातून येतं आहे. या कॅल्शियमच्या गोळ्या किती झाले, 50 वर्षापासून येत आहेत फक्त. आपलं इव्होल्युशन कोटी वर्षांपासून चालू आहे. तर 50 वर्षात शरीराला कसं काय कळणार आहे की कुठलं कॅल्शियम कसं मेटाबॉलाइज करायचं? त्यामुळे त्याला एक मध्ये मध्ये ब्रेक देणं पण गरजेचं आहे. असं नाही की आपण कॅल्शियम खातोच आहे, रोज खातोच आहे, नाही, 2-3 महिने घेऊन 2 महिने ब्रेक द्यायचा ना. कारण त्याचा लॉंग टर्म काय इफेक्ट होणार आहे ह्याच्यावर काही अभ्यास पण झालेला नाही आहे, आपल्याला माहीत नाही आहे काय आहे. आणि आपण आर्टिफिशियल कॅल्शियम खातोय. हां, डाएटमधून घेत असाल काहीच हरकत नाही, पण गोळ्या वाटे घेत असाल तर नाही, आपण थोडा थोडा ब्रेक घेत राहायला पाहिजे. रोजच्या रोज कॅल्शियम नाही खायचं. मग तरुणांनी पण खायला पाहिजे का कॅल्शियमच्या गोळ्या? तर नाही, तरुणांची पचनशक्ती चांगली आहे, त्यांनी दूध प्यायलाच पाहिजे, त्यांनी पनीर, चीज खायलाच पाहिजे. रोज आपण दुधाचा जर समावेश केला जेवणात, भले तीळ आवडत नसेल, नाचणी आवडत नसेल, शेवगा आवडत नसेल, तर दूध तर एकदम मुबलक अवेलेबल आहे ना. आणि भारतामध्ये तर दूध सगळ्यात जास्त प्रोडक्शन होतं, आपण एक्सपोर्ट पण करतो. तर आपण तरुणांनी ह्या आर्टिफिशियल कॅल्शियम स्वतःहून घ्यायच्या ऐवजी ते जेवणातनं घ्यायचं. आणि जर घ्यायची गरजच पडत असेल कुठल्या आजारामुळे, तर प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठले ॲडिशनल गोळ्या नाही घ्यायच्या. आपण कॅल्शियमबद्दलच बोलतोय, तर सरसकट कॅल्शियमची गोळी घेणं त्याचे काही तोटे आहेत का? म्हणजे वाटलं म्हणून मी रोज कॅल्शियमची एक गोळी घ्यायला सुरुवात केली, तर असं केलेलं चालतं का? त्याचे काही साईड इफेक्ट्स, तोटे, किंवा असं काही होतं का की जास्त कॅल्शियम झालं म्हणून त्याच्यामुळे किडनीवरती ताण आला किंवा इतर काही आजार झाले, तर म्हणजे ॲक्सेसचा पण काही प्रॉब्लेम होतो का? तर कॅल्शियमच्या गोळ्यांचा अतिरेक केला तर काही प्रॉब्लेम होतो का? आणि एस्पेशली ह्याच्याबद्दल बरीच मिथ्स आहेत. म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या जास्त घेतल्याने किडनी स्टोन होतो, कॅल्शियमच्या गोळ्या मी घेतल्या म्हणून मला टेंडिनायटिस, हील स्पर अशा गोष्टी होत आहेत, बोनमध्ये स्पर तयार होत आहेत वगैरे. तर नाही, किडनी स्टोनचा किंवा ह्या स्पर फॉर्मेशनचा ह्या कॅल्शियमच्या गोळ्यांशी काही कनेक्शन नाही. ते दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
तर कॅल्शियम पण रेग्युलरली घेतल्यावर काही त्रास होतो का, किंवा आपण सहज घेऊ शकतो का? तर मी जसं म्हटलं की ह्या गोळ्यांवर कुठला लाँग टर्म अभ्यास नाही आहे अवेलेबल, की कॅल्शियम मी रोज रोज घेतल्यानंतर मला काही त्रास होऊ शकतं का, त्याला लाँग टर्म काही इश्यूज होऊ शकतात का वगैरे. त्यामुळे असं स्टडीजमध्ये काही दिसत नाही आहे. पण एक कॉमन सेन्स आपला सांगतो, जसं आपण बोलत होतो की हां, हे नैसर्गिक नाही आहे, शरीराला माहीत नाही ह्याला कसं पचवायचं आहे, बरोबर. आणि ह्याचे लाँग टर्म इफेक्ट्स पण आपल्याला माहीत नाहीत. तर आपण 3 महिने घेऊन 3 महिने ब्रेक घेतला तर तो सगळ्यात सेफ वे आहे. तो कॉमन दुसरा स्पर आहे हील स्पर आपण जे म्हणतो, जे प्लांटर फेशियाटिसशी रिलेटेड आहे. तर प्लांटर फेशिया हा एक लिगामेंट आहे. आपला फूट फ्लॅट नसतो कधी, त्याला एक आर्च असतो, होय ना. आणि त्या आर्चला, धनुष्याला जसं प्रत्यंच्या लावलेली असते ना, तसं तो प्लांटर फेशिया असतो की जो त्याला आर्चला मेंटेन करतो. आता समजा कुणाला फ्लॅट फीट असेल तर हा प्लांटर फेशिया नेहमी ताणलेला राहतो. हा प्लांटर फेशिया आपल्या हीलच्या एका हाडापासून निघतो, एका पॉईंटवरून निघतो, तर तिथे मॅक्सिमम प्रेशर, होय ना. समजा कोणी रनर आहे, चांगले शूज नाही वापरत आहे, किंवा कोणी खूप अनवाणी चालतं आहे, होय ना, त्यांच्यामध्ये पण प्लांटर फेशियावर खूप जोर येतो आहे, होय ना. प्लांटर फेशियाचं काम काय आहे, त्या आर्चला मेंटेन ठेवणं, जेणेकरून आपण चालताना पळताना जो शॉक येतो आहे तो शॉक ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे, होय ना. हा शॉक ॲब्सॉर्ब नाही झाला तर तो जी ओढ आहे त्या हाडावरची ती वाढणार. हाडाची ओढ वाढली की तिथलं पेरिऑस्टियम ताणलं जाणार. ताणलं गेलं की नवीन हाड डिपॉझिट झालं कॅल्शियम, आणि तो आहे तो स्पर. हे कॅल्शियमच्या गोळ्यामुळं नाही तयार होत, तर हे आपल्या लाईफस्टाईल आणि ॲक्टिव्हिटीमुळं तयार होतं आहे. आणि त्या ॲक्टिव्हिटीला बॅलन्स करण्यासाठी किंवा रिलॅक्स करण्यासाठी जर योग्य ते व्यायाम केले, किंवा टेनिस एल्बोचा एक पट्टा येतो, ब्रेस येते, ते वापरले, तर हे स्पर तयार नाही होणार. कारण आपल्याला परत लक्षात घ्यायचं आहे, स्पर तयार व्हायच्या अगोदर जर का प्लांटर फेशियाटिस असेल, टेनिस एल्बो असेल, तर इट इज रिव्हर्सिबल, कारण फक्त सूज आहे. स्पर तयार झाल्यानंतर स्पर नाही रिव्हर्स करू शकत ना, स्पर टोचतच राहणार आहे तिथे. टेनिस एल्बो भलेही बरा झाला पण स्पर आहे, परत नंतर टेनिस खेळायला गेली की तो स्पर टोचणार, लगेच टेनिस एल्बो होणार. आणि तो काढून नाही टाकतात स्पर, तो काढून टाकता येतो. पण सर्जरीच्या अगोदर पण अशा बऱ्याच उपचार पद्धती आहेत की ज्याच्याने आपल्याला त्या स्परला रिड्यूस करता येतं आणि घालवता येतं. पण हां, ती मात्र ट्रीटमेंट असणार, ते नुसतं पट्टा आणि फिजिओथेरपीने होत नाही. तर ऑर्थोपेडिशियनचा रोल नंतर येतो ह्याच्यामध्ये, पण फिजिओचा रोल पहिले येतो. बरोबर. सर, आता आपण कॅल्शियमबद्दल बोललो, त्याच्यानंतर त्याच्या होणाऱ्या परिणामाबद्दल बोललो, आणि अति घेतलं तर काय होऊ शकतं याच्याबद्दल बोललो. अजून एक गोष्ट मला विचारायची आहे, ते म्हणजे एस्पेशली अक्रॉस एज ग्रुप, एस्पेशली बायकांमध्ये, कारण अनफॉर्च्युनेटली घरकामामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन हे बायकांचं असतं. सो त्याच्यामुळं, आणि आता ऑफिसचं काम पण आहे, दोन्ही कामं करून बऱ्याच जणांची पाठ खूप दुखायला लागते, खांदे दुखायला लागतात, कारण वजनं, म्हणजे नाही म्हटलं तरी ती बॅग बऱ्यापैकी 5-6 किलोची असते, ते मुलं उचलल्यानंतर हे सगळ्यांनी ते बऱ्यापैकी दुखणी वाढतात. सो त्याच्या मागचं कारण काय काय असतं? म्हणजे एक तर वजन उचलणं हे कारण एकमेव आहे का, अजून काही कारणं आहेत त्याला? नाही, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला मणक्याची रचना कशी असते हे समजून घ्यावं लागेल. आणि काही काही सिच्युएशन्समध्ये बॅक पेन येतो, जसं पोस्टपार्टम म्हणजे प्रेग्नन्सीच्या नंतर वगैरे येतो, त्याच्यामागे पण थोडंसं कारण आहेत. तर पहिली ही रचना कशी असते, तर जसं स्केलेटन म्हणजे आपली हाडं म्हणजे ढाचा आहे, तसं मणक्यामध्ये हे हाड एकसंध नसतं, तर ह्या विटा रचल्यासारखं असतं एकमेकांवर, आहे ना. आणि आपण जसं मगाशी बोललो की मध्ये गादी असते, ती गादी शॉक ॲब्सॉर्प्शनचं काम करते. ह्या सगळ्यांच्या मागे एक टनेल असते, त्या टनेलमधून सगळ्या नसा मेंदूतून जात असतात. मानेच्या भागातून ज्या नसा निघतात त्या हाताला सप्लाय करतात, आणि कमरेच्या भागातून ज्या निघतात ते पायाला, आणि मधल्या ज्या आहेत डॉर्सल स्पाईन ज्याला म्हणतो ते व्हायटल ऑर्गन्सला सप्लाय करतात. तर ह्या मणक्याच्या सोबत एक वजन चाललं आहे, आणि मणक्यासाठी सगळ्यात म्हणजे जास्त प्रेशरवाली ॲक्टिव्हिटी कुठली आहे, तर बसून राहणं. सिटिंग हे मणक्यासाठीचं चांगलं पोश्चर नाही आहे. त्यामुळे ज्यांना सिटिंग जॉब आहे त्यांना बॅक पेन खूप होतं आपण बघितलं तर. आणि आपण बघितलं तर IT कंपनीमध्ये बऱ्याच वेळा एर्गोनॉमिक्सबद्दल सेशन होतात वगैरे. ह्याचं कारण हेच आहे, कारण सिटिंग जॉबमध्ये आपल्या मणक्यावर जास्त प्रेशर पडतं आहे. मग आता जसं आपण म्हटलं की प्रत्येक ऑक्युपेशनला काही प्रॉब्लेम आहे, होय ना. सिटिंग जॉबवाल्यांना बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, मग ती लोक दिवसभर बसून असतात. मग आता काही जॉब सोडून द्यायचा का, तो उपाय नाहीच आहे. नाही तर आयुष्य कसं चालणार, होय ना. काम तर करायचंच आहे, होय ना. त्याच्याबरोबर काहीतरी प्रॉब्लेम्स येणार. बरं, हा प्रॉब्लेम आता आहे आपल्याला माहीत आहे,
तर त्याला काउंटर मेजर्स पण घ्यायला पाहिजेत ना. जर का आपल्या पाठीवर सतत जास्त वजन आहे तर त्याला काउंटर म्हणून ते वजन रिलॅक्स करण्यासाठी स्ट्रेचिंग आणि बॅक एक्सरसाइजेस पण करायला पाहिजे. ह्याच्यासोबत एर्गोनॉमिकचं अंडरस्टँडिंग पाहिजेच. तर बऱ्याच वेळा काय होतं की एर्गोनॉमिक डेस्क देते कंपनी, बऱ्याच कंपन्या देतात की सगळी अरेंजमेंट एकदम सायंटिफिक असते बरोबर, तरी पण बॅक पेन होतो आहे. का होतं आहे? त्या एर्गोनॉमिक डेस्क असला तरी मी इतकी पेशंट्स येतात की ते सगळं दिलं असलं तरी ते असे बसलेले असतात. रिस्ट एल्बो हवेत असतात आणि एकदम समोर असं स्क्रीनला बघत, मागे बॅकला सपोर्ट नसतो, हेडला सपोर्ट नसतो, पोश्चरच रॉंग आहे. तर एर्गोनॉमिक कितीही गोष्टी दिल्या तरी जोपर्यंत आपली अंडरस्टँडिंग वाढणार नाही की एक्झॅक्टली काय आहे एर्गोनॉमिक्स आणि बायोमेकॅनिक्स, तोपर्यंत आपण ते इम्प्लिमेंट नाही करणार. बरं, आता एर्गोनॉमिक हा एक भाग झाला. एर्गोनॉमिक झाला तरी पण पाठीवर होणारं वजन कमी आहे का? सिटिंग पोश्चर तर आहेच ना खराब. आपल्याला रोज योगा करायला पाहिजे, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करायला पाहिजे, होय ना. ह्याच्यासोबत कोर एक्सरसाइजेस एक प्रकार आपण ऐकतो, होय ना. ऑनलाईन पण बऱ्याच वेळा फिजिओथेरपिस्ट सांगतात की बॅक पेन आहे, कोर स्ट्रेंथन करा. आणि तर हे काय गणित आहे आणि का बरं कोरला इतकं महत्त्व दिलं जातं? आता कोर म्हणजे काय? तर पोट आणि पाठ. तर ह्याच्यावरचे स्नायू म्हणजे कोर मसल्स. तर पाठीच्या मधून वजन जातं आहे, होय ना. तर पाठीला किंवा मणक्याला आपण एका ब्रिजसारखं समजूया आणि तो केबलचा ब्रिज आहे. तर ह्या केबल्स आहेत. तर त्या बोनमध्ये किंवा त्या ब्रिजमध्ये स्ट्रेंथ असण्यासाठी नुसतंच ब्रिजचे पिलर्स आणि ब्रिज स्ट्रॉंग असणं गरजेचं नाही, केबल्स पण टाईट पाहिजेत. केबल्स लूज झाल्या तर ब्रिजची कपॅसिटी जाणार खाली. तर मणक्यामधून वजन जास्त जाऊ नये म्हणून जर का त्याला सपोर्टिव्ह हे कोर मसल स्ट्रॉंग असले तर बसल्यानंतर काही वजन ते शेअर करतील. म्हणजे आता एवढं वजन जाणार आहे मणक्यातून, तर पाठीचे आणि पोटाचे मसल स्ट्रॉंग असतील, कोर मसल्स, तर ते त्यांचं 50% लोड शेअर करतील. 50% लोड शेअर झाला म्हणजे त्या हाडाची आणि डिस्कची होणारी झीज तितकी कमी झाली, म्हणजे आपला मणका जास्त वर्ष हेल्दी राहणार, होय ना. आता हे तर झालं एर्गोनॉमिक्स किंवा सिटिंग जॉब असणाऱ्यांचं. आता प्रेग्नन्सीमध्ये एक बॅक पेन येतो आणि कॉमनेस्ट जसं आपण बोललो सुरुवातीला की मातृत्वाच्या वेळेसच बॅक पेन जास्त होतो. एक तर पहिले आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की मातृत्वाच्या वेळेस तो बाळ जे आहे तो जीव वाढत असतो आणि त्याची पोझिशन कुठे असते? इथे ओटी पोटात असते, होय ना. आता आपल्याला समजा पोटावर काहीतरी वजन बांधलं इथे आणि चाला म्हटलं आणि 8-9 महिने हे चालू आहे, तर ते वजन कोणीतरी दुसरं हिट घेत आहे ना त्याचं, तर स्पाईन हिट घेत आहे. लंबार स्पाईनवर खूप प्रेशर असतं प्रेग्नन्सीमध्ये आणि हे सगळं काउंटर करायला म्हणजे निसर्गाने चांगले चांगले बरेच हॉर्मोन्स आणि हे दिलेत, त्यामुळे त्याच्यातून तरता येतं. आता ही प्रेग्नन्सी झाली, 9 महिने अब्यूज झालेला आहे बॅकवर स्त्रियांच्या. आता बाळ झालं आहे, आता आपला चॅम्पियन हॉर्मोन गेला, इस्ट्रोजन लॅक्टेशन असताना मासिक पाळी बंद आहे, प्रोटेक्शन पण गेलं आता मसलचं. आणि विचार करा की पोस्ट प्रेग्नन्सी ही बाळं झोपतात का? हे दर 1-2 तासाला उठतात. त्यांना शू, जेवण, दूध आणि मग ती झोप. तर ती जी आई असते ती अशा चक्रात अडकलेली असते की हां, तिला ना स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देता येतं आहे, की जे आम्ही रेकमेंड करतो. पोस्टपार्टममध्ये एक तर प्रोटेक्शन गेलं आहे, ऑस्टिओपोरोसिस सुरू झालं आहे. आता आमचं रेकमेंडेशन काय? डॉक्टर म्हणतो की हां, कॅल्शियम घ्या आणि व्यायाम करा, हे दिलेले. गोळ्या जास्त खाऊ नका, दुधातनं जातील बाळाला, फक्त पॅरासिटामॉल घ्या, पेनकिलर्स पण नाही घेता येतं. आणि घरी गेलं तर हे बाळ काही झोपू देत नाही, काही करू देत नाही, स्वतःचं जेवण तर सोडा, दूर राहिलं, झोपता पण येत नाही. तर ती आई कात्रीत अडकलेली असते. आणि त्या सिच्युएशनमध्ये आय थिंक द बेस्ट वे आउट इज, हे सगळं तर नॉलेज आहे, इज द फॅमिली. फॅमिलीनेच तिला त्याच्यातून बाहेर काढायला मदत करायची, दुसरा काही पर्याय नाही आहे. कारण निसर्गाचं प्रोटेक्शन पण त्यावेळेस निघून गेलं आहे. आणि 9 महिन्यानंतर जर का ह्या पहिल्या 6-7 महिन्यात किंवा पहिल्या वर्षभरात आपण पाठीचे व्यायाम केले, कारण कोर वीक झालं आहे आता, ते सगळं प्रेग्नन्सीच्या वेळेस स्ट्रेच झालेलं असतं, तर तो कोर स्ट्रेंथ परत आणणं, आपल्या आहाराकडे लक्ष देणं. एकतर दुधाच्या वेळेस पण आपल्याला कॅल्शियमची गरज असते, त्यामुळे आहारातलं कॅल्शियम, रोज वॉक करणं, पाठीचे व्यायाम करणं, फिजिओथेरपी करणं, पोस्टपार्टम योगा म्हणून क्लासेस असतात वेस्टर्न कंट्रीजमध्ये, तर हे सगळं करणं. हे केलं तर तो जो होणारा ऱ्हास आहे तो रिकवर होईल आणि त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स नाही राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला ॲज अ फॅमिली पण कुठेतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. नुसतंच मेडिकल सायन्स, औषधं आणि हे करून काम होणार नाही. आपण आत्ता याचबद्दल बोलतोय, तर
एक फार कन्सर्न बायकांचा असतो. म्हणजे आता खरं तर तितका राहिलेला नाही आहे, पण तरीही बऱ्याच अंशी असतो, ते म्हणजे व्यायाम करण्याबाबतचा. कारण बरीच एक आर्ग्युमेंट त्यांची अशी असते की आम्ही तर दिवसभर घरात कामं करतो आणि सतत हालचाल होते, घरातलं एवढं करावं लागतं, त्यात परत जाऊन कुठे व्यायाम करा. तर या बोन हेल्थसाठी सुद्धा आणि हे पुढचे सगळे आजार जर टाळायचे असतील तर तो व्यायाम कसा महत्त्वाचा आहे स्पेसिफिकली बायकांसाठी, आणि त्यातला सुद्धा कुठल्या पद्धतीचा व्यायाम त्यांनी करायला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीचा व्यायाम टाळला तर बरं आहे. हो, तर ह्या व्यायामामध्ये ऑस्टिओपोरोसिसचा व्यायाम पण थोडासा वेगळा आहे, आपण त्याच्याबद्दल पण समजून घेऊ. येस. तर ऑस्टिओपोरोसिसमध्ये घनता कमी होती. ती घनता इम्प्रूव्ह करण्यासाठी आहाराच्याबद्दल आपण बोललो, औषधं, डेक्सा स्कॅन, ब्लड टेस्टबद्दल आपण बोललो. तर व्यायाम काय करायला पाहिजे? तर हाडावर आपण जितकं वजन देणार तितकं आपले जे ब्लास्ट आहेत हाड बनवणारे ते जास्त ॲक्टिवेट होतात. अच्छा. त्यामुळे जर का पायावर वजन देऊन करणारा व्यायाम, भले तो जॉगिंग असेल, ब्रिस्क वॉकिंग असेल किंवा स्टँडिंग असेल नुसतं, हा गरजेचा आहे. तेव्हा आपल्याला हाडाची घनता ही परत घेता येते. त्यामुळे तो व्यायाम महत्त्वाचा आहे. आता हे तर फक्त ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडाचं झालं. बरं, दुसरे काय व्यायाम करायला पाहिजे? तर आपली फ्लेक्सिबिलिटी मेंटेन राहायला पाहिजे. कारण फ्लेक्सिबिलिटी मेंटेन असेल तर आपल्याला लिगामेंट इंजुरीज कमी होतात, होय ना. हाडं स्ट्रॉंग असतील तर फ्रॅक्चरची रिस्क कमी होते, आणि स्नायू मजबूत असतील तर आर्थरायटिसची रिस्क कमी होते. त्यामुळे आपली लवचिकता वाढवणं म्हणजे योगा, पिलाटे असे व्यायाम करणं हे चांगलं आहे. हाडांची बळकटी किंवा स्ट्रेंथ वाढवण्यासाठी वेट बेअरिंग, लाईट जॉगिंग म्हणा, वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग, हे रनिंग मी नाही म्हणणार, आणि स्नायूंची शक्ती वाढवणं म्हणजे वेट लिफ्टिंग एक्सरसाइजेस, जे थेराबँड्स असतात किंवा जिममध्ये जाऊन वेट उचलणं हे असतं. हे तिन्ही गरजेचे आहेत. मग ह्याच्यासाठी सहजासहजी होणारे सायकलिंग करा, त्याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग पण येतं, लवचिकता पण येते, आणि बोन स्ट्रेंथसाठी वॉकिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग करा. स्विमिंग पण एक खूप चांगला व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये मसलची स्ट्रेंथ येते, लवचिकता पण वाढते, आणि मग त्याच्यासोबत वॉकिंग कंबाईन केलं की झालं, आपले तिन्ही बॉक्सेस चेक झाले. आता मी म्हटलो की रनिंग मी नाही रेकमेंड करणार आहे, कारण रनिंग ही इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी म्हणून समजली जाते. आणि जसं आपण म्हटलो की ते खुर्च्याचं आवरण आता नवीन नाही बनत आहे. आपण जितका इम्पॅक्ट करणार तितकं ते लवकर झिजणार आहे. मग कुणी जर का खूप लहानपणीपासून रनिंग करतं आहे, मॅरेथॉन्स पळतं आहे, त्यांनी ते नक्की करा, कारण त्यांना यूज टू आहे, त्यांचे स्नायू पण मजबूत आहेत, दे आर फ्लेक्सिबल, आणि त्यांची खुर्च्याचा लेअर पण चांगला हेल्दी आणि थिक आहे. पण हां, 40च्या नंतर मग फिट राहण्यासाठी रनिंग करणं म्हणजे जास्त इम्पॅक्ट करून लवकर खुर्च्या झिजण्यासारखं आहे. त्यामुळे नॉन इम्पॅक्ट एक्सरसाइजेस करा, आणि हे फक्त 40च्या नंतर. तरुणांनी बिनधास्त काही करायचं आहे करा, पण नॉन इम्पॅक्ट एक्सरसाइजेस हे जास्त फायद्याचे आहेत. तर तुम्ही आता बोलताना मसलबद्दलचा पण बोलला, जो तिसरा पार्ट होता की त्याच्यात वेट उचलणं आणि याच्यावर, त्याच्याबद्दल स्पेशली अगेन महिला वर्गामध्ये एक खूप मोठा रेझिस्टन्स असतो की वजनं काय उचलायची, आम्ही योगा करतो फक्त आणि रात्री चालायला जातो, हे आम्हाला जमेल, हे वजनं उचलणं वगैरे नको, त्यांनी उगाच इंजुरीज होतात असं ऐकलंय, त्यांनी उगाच मसल आले तर कसं दिसेल ते, आणि एस्पेशली 40शीतल्या बायकांना होतं की आता कुठे जाऊन वजनं उचलायची, ते त्यांनी पाठ दुखली, आमच्या एक मैत्रीण गेली, त्यांनी तिचं काय डिस्कस सरकली आणि असं तसं काहीतरी ऐकलं. तर वजन उचलण्याचे व्यायाम महिला वर्गासाठी पण महत्त्वाचे आहेत का? हो, तर वजन उचलण्याचे व्यायाम म्हणजे आपल्याला वजन उचलायचं म्हटल्यानंतर काय येतं सगळ्यात समोर? कॉमनेस्ट थिंग काय? डंबेल. जिममध्ये जायचं आणि डंबेल यायचं. तेवढा एकच व्यायाम आहे का वजन उचलायचा? घरी आपण कामं करताना पिशव्या उचलतो, इतक्या गोष्टी उचलतो, ते पण वजन उचलायचेच व्यायाम आहेत ना आपली घरकामं करताना, होय ना. आणि जसं मी म्हटलं की वजन उचलणारे व्यायाम म्हणजे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस हे फक्त वजन उचलल्यावरच नाही होत. सायकल चालवल्यावर पण तेवढंच स्ट्रेंथ होतं, स्विमिंग केल्यावर पण तेवढंच स्ट्रेंथ होतं आहे, घरकामामध्ये आपण गोष्टी उचलल्यावर पण तेवढंच स्ट्रेंथनिंग होतं आहे. आणि ही स्ट्रेंथ किती असायला पाहिजे? आपल्याला काही जिममध्ये जाऊन मसल बिल्डिंग नाही करायचं आहे, आपल्याला इतकी स्ट्रेंथ पाहिजे की आपले स्नायू आपल्या शरीराचं वजन सहजपणे उचलण्यासाठी मजबूत आहे, होय ना. त्यामुळं आपण जी डेली ॲक्टिव्हिटी करतो आहे त्याच्यामध्येच हे इन्क्लूड करणं, आणि हेच सगळ्यात इझिएस्ट आहे.
व्यायामासाठी वेगळा वेळ काढून जाणं हे बऱ्याच लोकांना शक्य होत नाही आणि हे करायचा प्रयत्न जरी केला तरी ते जास्त काळ टिकत नाही अनलेस आपण खूप मोटिवेटेड आहे किंवा लहानपणीपासून रेग्युलरली करतोय मगच आपल्याला ती सवय लागलेली असते. पण आपल्याला नॉर्मली सांगितलं की जा रोज स्विमिंग करा, रोज सायकलिंग करा, भले ते आपल्याला आवडतं की नाही आवडतं माहीत नाही, तर आपल्याला व्यायाम हा आपल्या डेली लाईफमध्येच इन्क्लूड करायचा आहे. बरं आता त्याचं उत्तर असं 1+1=2 असं सहज आहे का? नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचा जेनेटिक जो कोर आहे जे त्यांना आलेलं आहे अनुवंशिक ते वेगळं आहे, आहार वेगळा आहे, आपण वेगळ्या परिस्थितीत वाढलो आहे, प्रत्येकाच्या घराचं एन्व्हायरमेंट वेगळं आहे, प्रत्येकाचे एर्गोनॉमिक्स वेगळे आहेत. तर ह्याला उपाय काय आहे? आता ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण जाऊन प्रत्येक वेळी डॉक्टरला भेटायला लागलो तर किती पैसे खर्च होतील? तर एज्युकेशन आपल्यालाच शिकून घ्यायचं आहे, आपल्याला जायचं आहे फिजिओथेरपिस्टकडे वगैरे, हे सगळं एकदा समजून घ्यायचं आहे किंवा मल्टिपल व्हिजिट्समध्ये. एकदा आपल्याला कळालं की हां माझं हे शरीर असं काम करतं आहे आणि हे केल्यानंतर मला असा फायदा होतो आहे आणि ह्याच्यामध्ये आता ऑनलाईनमुळे बऱ्याच आपल्याला इझिली ॲक्सेस झाला आहे. फक्त आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं आहे की जे आपण शिकतो आहे ते कुणीतरी एज्युकेटेड माणसाकडून शिकतो आहे आणि नुसतंच काहीतरी प्रोपगंडा चालू आहे किंवा प्रमोशन चालू आहे याच्यासाठी नाही. आपल्या हेल्थबद्दल समजून घेणं आणि त्याची काळजी घेणं हे आपल्यालाच करायचं आहे आणि दुसरं कोणी येऊन नाही करणार आहे आपल्यासाठी. तर काळजी करण्यावरनंच एक आत्ता रिसेंटली हा घरोघरी वाद चालू झाला आहे, तो म्हणजे प्रत्येक मुलाचा मुलीचा आपल्या आईसोबतचा हा रेग्युलर वाद होतो. तो म्हणजे एक तर अर्थात कॅल्शियम आणि दुसरं म्हणजे प्रोटीन खाण्यावरनं, की म्हणजे ते आईचं आर्ग्युमेंट हे असतं की हे तुमचं नवीन फॅड आहे प्रोटीन खाण्याचं, आमच्या वेळेला कुठे खात होतं, आधीच्या कुठे आजी आजोबा विदाऊट प्रोटीन छान जगले की 90 वर्ष जगले, 90 वर्षी ते 5-5 किलोमीटर चालत वगैरे, अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट येतात. तर खरंच प्रोटीनचं काही महात्म्य आहे का उगाच हा मार्केटिंग फॅड आहे? बरोबर आहे. आता प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा आपल्याला शाळेत शिकवतात ना प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, हे सगळं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि आपण जसं बोललो की हे आहारातनं येणं गरजेचं आहे, हो ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत आणि आपल्या भारतीय जीवनशैली किंवा आहारामध्ये आपण हे कार्बोहायड्रेट रिच डाएट किंवा कर्बोदकं जास्त खातो आणि आपण हे कित्येक वर्षांपासून खातो आहे. आणि हे का लागतात की कार्बोहायड्रेट्सचं मेन काम आहे एनर्जी देणं आणि आपल्याला जास्त एनर्जी लागते, आपण ट्रॉपिकल जास्त हीट वगैरे आहे त्यामुळे. तर प्रोटीन्स हे बिल्ड करतात स्नायूंना आणि सगळ्या गोष्टींना, पेशींना वगैरे, त्यामुळे प्रोटीन्स हे खाणं गरजेचंच आहे, होय ना. पण आता हे प्रोटीन्स आपण औषध गोळ्यातून पावडरमधून वगैरे घ्यायला पाहिजे का? परत तोच प्रश्न आला की ते नैसर्गिक आहे का? नाही आहे. ते प्रोटीन जे आहे ते कृत्रिम आहे. तर कृत्रिम कुठल्याही गोष्टीला काही ना काही साईड इफेक्ट असणार. त्यामुळे जर का प्रोटीन सप्लिमेंट्स घ्यायची आहेत, नॉन नॅचरल प्रोटीन सप्लिमेंट, तर ती प्रिस्क्रिप्शनशिवाय घ्यायची नाहीत. डायटिशियन किंवा जे कोणी फिजिशियन असतील तुमचे. हां, पण जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश असणं, भले ते डाळी आले, अंडे आले, नॉनव्हेज आले, ह्या सगळ्या गोष्टीचा एक बॅलन्स डाएट असणं हे गरजेचंच आहे. आणि आजकाल तर इतकी ॲप्स असतात की ते सांगतात की आपल्या डाएटमध्ये सगळं बॅलन्स आहे का, काय डेफिसिट राहतोय, काय कमतरता राहते. त्यामुळे ह्या एजमध्ये तर आपण ते ॲप्स वगैरे बघून त्याच्यानुसार आपलं डाएट प्लॅन करणं हे सोपं झालं आहे. त्यामुळे प्रोटीन्स यस घ्यायला पाहिजेत. कॅल्शियम जसं आपण बोललो की नैसर्गिकरित्या घ्यायला पाहिजे, मासिक पाळी बंद झाल्यावर किंवा रिटायरमेंटनंतर टॅबलेट फॉर्म्समध्ये पण घ्यायला पाहिजे, पण ब्रेकने. पण हां, प्रोटीन्स मात्र विदाऊट प्रिस्क्रिप्शन पावडर आणि ह्या फॉर्ममध्ये विदाऊट प्रिस्क्रिप्शन नाही घ्यायचे स्वतःहून. आणि कदाचित त्याच्यासाठी आपलं बदलतं जीवनमान आहे की आपण पूर्वीसारखं नाही चालत आता. म्हणजे लहान असताना मला वाण्याच्या घरी म्हणजे दुकानात जायला सांगितलं काही आणायला, तर आम्ही चालत जायचो. तर काय एक 100-200 मीटर, अर्धा किलोमीटर, काही तेव्हा ना सायकली होत्या ना काही गाड्या होत्या वगैरे. माझा मुलगा नाही, तो चालत जा म्हटल्यावर तो नाहीच जाणार. 100 मीटर असू दे, सोसायटीच्या गेटच्या बाहेर जायचं म्हटल्यावर नाही. तो त्याची सायकल घेईल, नाही तर म्हणेल की मला टू व्हीलरवर घेऊन चला, नाही तर स्विगी करा, मी नाही जाणार घराच्या बाहेर वगैरे. तर आपलं जीवनशैली ही बदलते आहे. आपली लाईफस्टाईल बऱ्यापैकी सिडेंटरी होती आहे, पण जे जगणं पण बरंच फास्ट झालं आहे सिटीमध्ये. आता पूर्वीसारखं नाही राहिलं मोकळी जागा आणि हे सगळं ट्रॅफिक इतकं वाढलं आहे. ह्याच्यासोबत दुसरा होणारा चेंज आहे की आपण बघायचं की मागच्या 100 वर्षात जगाची पॉप्युलेशन किती बदलती आहे, होय ना. 100 काय 50 वर्षातच इतकी बदलली. इतक्या लोकांना खाण्यासाठी, तेवढा अन्न पुरवठा करण्यासाठी बरंच जेनेटिक मॉडिफिकेशन झालं आहे फूडमध्ये. त्यामुळं जे आपण म्हणतो की आजकालच्या जेवणात कस नाही राहिला आहे, हे एक त्याच्यामागे
कारण आहे. आता पण आपल्याला माहीत आहे की आता पहिलेसारखा कस असलेलं अन्न मिळत नाही. दुसरी गोष्ट की पूर्वीचे आपले आजी आजोबा हे किती चालायचे फिरायचे आहे ना, ते शेतात काम करणं, सूर्यप्रकाशात काम करणं, नैसर्गिकरित्या त्यांना विटॅमिन डी मिळायचं, जे आपल्याला आता शक्यच होत नाही जाऊन विटॅमिन डी घेणं, सूर्यप्रकाशात बसणं वगैरे. त्यामुळं त्या 50 वर्षीपूर्वीच्या जीवनशैलीला आता कम्पेअर करणं हे बरोबर नाही होणार. आता वेगळं झालं आहे. त्यामुळे आपल्याला हा जो काही डेफिसिट येतो आहे जेवणातून, तो जर का अन्नपुरवठ्यातून नाही कंप्लीट होत आहे तर त्यावेळेस मग डायटिशियन्सचा वगैरे आपण सल्ला घेऊन लागणाऱ्या ॲडिशनल ज्या गोष्टी आहेत त्या ॲड करायला पाहिजे. ह्या सगळ्या मागचं काय आहे आपलं, शेवटी उद्देश काय आहे? आपलं लाईफ हेल्दी असायला पाहिजे, हो ना. आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी करता यायला पाहिजेत, जबाबदाऱ्या पार पाडता यायला पाहिजे, आजारी नाही पडायला पाहिजे. तेच त्याच्या मागचं आहे. त्यामुळं आजच्या बदलत्या जीवनमानानुसार डायटिशियन किंवा डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन लागणारा डेफिसिट भरून काढणं आहारातला आणि हेल्दी राहणं हेच जास्त चांगलं आहे. त्यावेळेचं दूध आणि आत्ताचं दुधात फरक आहे. फरक आहेच, काही त्याला वादच नाही. तर आता बोलताना आपण सूर्यप्रकाशाचा उल्लेख केला, तर बोन हेल्थसाठी, हाडांच्या घनतेसाठी विटॅमिन डी का महत्त्वाचं आहे आणि त्याचा काय रोल आहे? कारण आपण तर हेच म्हणजे आम्ही शाळेत हेच ऐकलं ना की हाडं कॅल्शियमने बनलेली असतात, कॅल्शियमची हाडं. मग विटॅमिन डीचा काय रोल येतो? आणि आपल्याकडे तर इतका सूर्यप्रकाश आहे, आपण काय गेल्या आठवडाभर जगातल्या 100 हॉटेस्ट सिटीज भारतातल्या होत्या. अशा याच्यात आपल्याकडे विटॅमिन डीची कमतरता का आहे? येस नाही, खूपच चांगला प्रश्न आहे आणि त्याच्या मागे थोडंसं सायंटिफिक आणि थोडंसं आपण बोलूया. तर विटॅमिन डी काय करतं? आता परत आपले हेच 2 लोक आहेत, वर्कर्स, ब्लास्ट क्लास. ह्यांना तो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यापैकी विटॅमिन डी पण एक आहे की जो ब्लास्टला जास्त ट्रिगर करतो हाड बनवण्यासाठी. त्यामुळे त्याचा रोल आहे बोन मेकिंगमध्ये किंवा हाडं मजबूत करण्यामागे, आणि त्याचा एक पाथवे आहे वेगळा वगैरे. आणि हे जे विटॅमिन डी आहे हे कसं काय आपल्याला मिळतं? तर आहारामध्ये सहसा विटॅमिन डी नाही आहे कुठल्या नैसर्गिक स्रोतमध्ये. तर विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशामध्ये आपल्या स्किनच्या खाली तयार होतं, आणि हे आपल्याला शाळेपासून माहिती आहे की सूर्यप्रकाशात थांबा, सकाळच्या कोवळ्या उन्हात वेळ घालवा, सकाळी 9:30 ते 11च्या मध्ये वगैरे, आणि किती 15-20 मिनिट. पण आता हे कुठल्या स्किनच्या खाली तयार होतं, हो ना? तर हे चेस्ट, हात आणि आपले आर्म, फेसची स्किन इथे तयार होतं. बरं, 9:30 ते 11च्या मध्ये किती लोक आहेत की ज्यांना सूर्यप्रकाशात हे सगळे शर्ट बिर्ट काढून बसायला जमणार आहे? नाहीच शक्य आहे, होय ना. लहान मुलं तरी करू शकतील, पण त्यांना पण शाळेने सगळं त्रास देऊन ठेवलं आहे. 9:15 8:30 वाजता शाळेला जाऊन सोडतात बी. तर कुठून मिळणार आहे हे विटॅमिन डी आपल्याला? तर हां, मेडिकल सायन्स म्हणतं की फुकट अवेलेबल आहे, तुम्ही घ्यायला पाहिजे. मला स्वतःला होत नाही, डॉक्टर असून आणि ऑर्थोपेडिशियन, मला सगळं माहीत आहे. मी सकाळी जाऊन काय अर्धा तास उन्हात नाही बसू शकत, ते पण सगळं काढून. माझ्याकडे तेवढी प्रायव्हेट स्पेस पण नाही आहे की जिथे सूर्यप्रकाश येतो आणि हे करेल. त्यामुळे हे फ्रीमध्ये घ्यायच्या नादामध्ये आपला डेफिसिट तसाच राहतो आहे. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली मी माझ्या पेशंट्सना पण सांगतो की भले कॅल्शियम आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आहारामध्ये, पण विटॅमिन डी ही अशी गोष्ट आहे की अनफॉर्च्युनेटली तुम्हाला आहारातून नाही मिळणार, आणि तुम्हाला ह्याच्यासाठी कदाचित सप्लिमेंट घ्यायला पाहिजेत. आणि ते घेणं हे काही त्रासदायक नाही आहे, ते बऱ्यापैकी स्वस्त पण आहे. विटॅमिन डीचे सॅशे येतात किंवा वॉटर सोल्युबल विटॅमिनचे आजकाल ते नॅनो शॉट्स वगैरे येतात. त्याला काही इंजेक्शनमध्ये घ्यायची गरज नाही, आणि हे सायन्सने प्रूव्ह केलं आहे की ओरल त्याचं ॲब्सॉर्प्शन तेवढंच आहे जेवढं IV आहे. त्यामुळे ओरली विटॅमिन डी घेणं हे खूप इझी झालेलं आहे. त्यामुळे विटॅमिन डीचा डेफिसिट जो आहे तो आपण ह्या औषधाने भरून काढू शकतो, आणि ते घ्यायला पाहिजे. कारण विटॅमिन डी जास्त झालं तरी हायपर विटॅमिनॉसिस डी वगैरे होत नाही, कारण ते युरिन वाटे निघून जातं बाहेर. त्यामुळे ओरली आपण घेतोय, दॅट इज फाईन. आता ह्या कॅल्शियमबद्दल आपण बोलत होतो ना की कॅल्शियम ऐकतो, मग हे विटॅमिन डीचा काय रोल आहे? तर आपण एकदा कॅल्शियमची आपली गोळी आजीची काढून बघायची. त्याच्यामध्ये काय काय असतं? त्याच्यामध्ये नुसतंच कॅल्शियम नसतं, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम असतं, झिंक असतं, विटॅमिन डी असतं, विटॅमिन B12 असतं, फॉलिक ॲसिड असतं. तर हे सगळे सोबत काम करतात. कॅल्शियमचं आपल्या गटमधून किंवा पोटातून ॲब्सॉर्प्शन जेवणातून होण्यासाठी हे B12, फॉलिक ॲसिड, झिंक, मॅग्नेशियम हे सगळे लागतात. आणि आपल्या लघवी वाटे जे कॅल्शियम चाललं आहे ते पण कमी करण्यासाठी हे सगळे लागतात. त्यामुळे नुसतं कॅल्शियम घेऊन पण काही फायदा नाही आहे, हे सगळं कॉम्बिनेशनच पाहिजे, तेव्हाच ते जास्त चांगल्या पद्धतीने युटिलाइज होतं
आणि ही सगळी मंडळी परत आपल्या त्या ब्लास्ट क्लासच्या जे काही सायकल आहे, सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये प्रत्येकाचा रोल आहे. ते आता खूप जास्त डिटेलमध्ये जायचं तर ते खूप टेक्निकल होईल, रँक, लिगांड आणि हे. पण आपल्याला हे सगळं सोबत घेतल्यावरच फायदा होणार आहे, नुसतंच कॅल्शियम घेऊन होणार नाही. आणि हे सगळं नैसर्गिकरित्या आपल्याला इझिली अवेलेबल आहे. आणि ह्याचा शोध मागच्या 10-15 वर्षात आपल्याला लागला की नुसतं कॅल्शियम घेऊन होत नाही, हे सगळं पण कंबाईन करायला पाहिजे. तर वी लेफ्ट द इझी वे, मागे सोडलाय आपण. आणि आता आपल्याला कळतं की अरे हे तर सगळं कॉम्बिनेशनमध्येच अवेलेबल होतं आपल्याला इतके दिवस, आणि आपण गोळ्यांमधून घेऊन म्हणतो की आपला डेफिसिट कंप्लीट केला आहे आपण, तर तसं नाही. बापरे. सर बेसिकली आता आपण डाएटबद्दल बोललो, काय केलं पाहिजे, तर फक्त तरी स्पेसिफिकली जो एज ग्रुप आहे आपला मेनोपॉजवाला, त्याच्यानंतर काही इमिडिएट डाएटमध्ये काही स्पेसिफिक चेंजेस करावेत का? कारण का आता हे लक्षात आलं की कुठल्या कुठल्या घटकाचा काय काय इम्पॅक्ट आहे, आणि पण आयडियली ते नॅचरलीच घ्यायला पाहिजे. पण तरी 50मध्ये आहेत जनरली आमच्या माझ्या आणि मिलेनियल्सच्या आयांचा एज ग्रुप हा 50 ते 60 आहे. तर त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत जेणेकरून जे काही आत्ता राहिलं आहे डिपॉझिट ते वाचेल, त्याची जरा कमी होणार, ऱ्हास कमी होईल. डाएट आणि लाईफस्टाईल. लाईफस्टाईल बरोबर. तर डाएटमध्ये आता हे सगळे पोस्ट मेनोपॉझल आहे, मासिक पाळी बंद व्हायची वेळ आहे, होय ना. आता हाडाची घनता खाली जाते, त्यामुळे कॅल्शियम रिच फूड हे आपल्याला पाहिजेच, त्याच्यामध्ये काही हेच नाही. आणि मग ते दूध, दुग्धजन्य पदार्थ झाले किंवा रागी आणि हे झाले. आणि जसं मी म्हटलं की मासिक पाळी बंद झाल्यानंतर आपल्याला सप्लिमेंट्स, कॅल्शियमचे सप्लिमेंट्स पण जाऊन डायटेशियनला भेटून किंवा डॉक्टरांकडून घेऊन, आणि ते ब्रेकने घ्यायचे 3 महिने रूल जसा मी म्हणतो. हे सोडून प्रोटीन्स आपल्याला पाहिजेत, कारण स्नायूंची हेल्थ पाहिजे. कारण हे स्केलेटल आर्किटेक्चर आहे ते वीक होतं, ढाचा वीक होतो आता, होय ना. तर आता आपल्याला सगळ्या केबल्स टाईट करायचे. जे गणित स्पाईनला आहे तेच सगळ्या सांध्यांना आहे. स्नायूंमध्ये शक्ती आहे तर सांध्यांमधून जाणारं वजन कमी होणार, झीज कमी होणार, ऑस्टिओपोरोसिस पण कमी होणार, कारण आपण वजन देऊन चालतोय. त्यामुळं चालणं हा एक लाईफस्टाईलमधला खूप मोठा चेंज अडॅप्ट व्हायला पाहिजे. आयांनी मासिक पाळी बंद झाली आहे, आता झाली ना, मुलं मोठी झाली, कॉलेजला गेली, होय ना, बऱ्यापैकी सेटल होत आहेत त्यांच्या आयुष्यात, तर जायला पाहिजे बाहेर चालत. आणि आहाराकडे पण आपण आपल्या लक्ष द्यायला पाहिजे. जर का कुठला सांधा झिजतोय, आता हा एक प्रश्न खूप महत्त्वाचा येतो की आता माझ्या आईला आर्थरायटिस आहे, 60 वर्षाची आहे ती, असं विचारतात. आणि मग तुम्ही तर चालायला सांगताय, आणि मग तुम्ही म्हटलं की चालायला लागल्यानंतर तर पुढच्या अजून झीज होणार, तर मग आर्थरायटिस वाढणार ना डॉक्टर, त्याने मला मग नी रिप्लेसमेंट लागणार ना त्यांना वगैरे, आम्हाला नको आहे नी रिप्लेसमेंट वगैरे. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ती खुर्च्याची झीज थांबू शकतो का? नाही थांबू शकत, होय ना. इम्पॅक्ट केल्यावर ते लवकर झिजणार आहे, चालल्यानंतर पण थोडं थोडं झिजणार आहे. बरं, आता आपण चालणं बंदच केलं, नाही मला माझे गुडघे वाचवायचेत, मला रिप्लेसमेंट नकोच आहे, चालणारच नाही. आणि हे बऱ्याच आया म्हणतात, आम्ही हे खूप रेग्युलरली बघतो. तर आपण चालणं बंद झाल्यानंतर आता चालण्या फिरण्याने काय फायदा आहे, तर अमेरिकन हार्ट असोसिएशनने मोठा स्टडी केला आहे. जर का कोणी रोज 2 किलोमीटर चालत असेल तर त्यांना हार्ट अटॅकची रिस्क ही खूप कमी होते, आणि जर का तेवढं चालत नसेल तर ती 50% वाढते. त्यामुळे आपण चालतोय ही आपली ओव्हरऑल हेल्थ मेंटेन करण्यासाठी चालतोय, आपण सांध्यासाठी चालत नाही आहे. कारण सांध्याला होणारा आर्थरायटिस हे सॉल्व करणं हे खूप सोपं आहे, पण कार्डियाक इश्यूज म्हणजे हार्ट प्रॉब्लेम्स किंवा आपल्याला फुफ्फुसाची कॅपॅसिटी कमी होणं, चालणं नाही केलं तर फुफ्फुसची कॅपॅसिटी जाणार, तर हे आजार सॉल्व करणं हे सोपं नाही आहे. बरं, आता मग ही झीज होतीच आहे ना, मग आता आम्हाला रिप्लेसमेंट लागणार ना, तर आपल्याला दुसरी बाजू बघायची आहे. चालणारे फिरणारे आर्थरायटिक जॉईंट्स जेव्हा त्यांची रिप्लेसमेंट होते, त्यांचं आउटकम आणि रिकव्हरी ही जास्त चांगली आहे जे घरामध्ये स्वतःला बांधून ठेवणारे जॉईंट्स आहेत. जी लोकं घराबाहेर पडत नाहीत आर्थरायटिसमुळे, त्यांची रिकव्हरी खूप सावकाश होते. कारण का, आपण फक्त हाडाचा भाग बदलतोय ना, स्नायू तर नाही बदलत आहे, लिगामेंट्स नाही बदलत आहे. तर लिगामेंट्स आणि स्नायू फंक्शनल आणि त्यांच्यामध्ये ताकद असेल तर ते सांध्याच्या रिप्लेसमेंट नंतर खूप छान काम करतात. बरं, मग आता मला चालता येते तर मग मला रिप्लेसमेंट करायची गरज आहे का, हा प्रश्न असतो. तर त्यासाठी आपल्याला थोडं आर्थरायटिस काय प्रकार आहे हे जाणून घ्यावं लागेल. खुर्च्याची झीज होतीये, खुर्च्याचा थर संपला, तर हाडाचा भाग बाहेर आला आणि हाडं घासत आहेत एकमेकांवर. गुडघा हा सगळ्यात कॉमनली अफेक्टेड आहे इंडियन पेशंट्समध्ये.
तर हाडाचे छोटे छोटे कण निघायला लागतात आणि ते चिटकायला लागतात. हे झालं ऑस्टिओफाईट फॉर्मेशन. एकदा एक्सरेवर आम्हाला दिसलं की त्या 2 हाडांची गॅप गेली आहे आणि ते एकमेकांना चिटकले आहेत आणि ऑस्टिओफाईट्स दिसत आहेत, ह्याचा अर्थ एक्सरेवर तो ॲडव्हान्स्ड आर्थरायटिस आहे. बरं, आता हा ॲडव्हान्स आर्थरायटिसचा पेशंट आला माझ्याकडे घेऊन की आता आर्थरायटिस आहे ॲडव्हान्स, मग मी लगेच रिप्लेसमेंट सांगतो का? तर नाही, रिप्लेसमेंटचा निकष हा एक्सरे नाहीच आहे. अच्छा. रिप्लेसमेंटसाठी आपल्याला डेली ॲक्टिव्हिटीमध्ये किती त्रास होतो आहे दैनंदिन जीवनामध्ये, आणि ह्याच्यासाठी आमच्याकडे बरेच स्कोरिंग आहेत, ऑक्सफर्ड स्कोर्स वगैरे असतात. पण हे सगळे स्कोअर हे सब्जेक्टिव्ह बेस्ड आहेत. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह हा प्रकार काय असतो, तर हां, एखादी गोष्ट अशी अशी आहे हे मेडिकल सायन्सने सांगणं, आणि सब्जेक्टिव्हमध्ये हां, त्या गोष्टीचा मला तितका त्रास होतो हे पेशंटला वाटणं सापेक्ष आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की हाडं झिजलेली असली तरी लोक सगळी कामं करू शकतात. मग त्या सगळ्यांनी रिप्लेसमेंट करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे. आपल्याला त्रास होतोय का? मग आता त्रास काय आहे? आपण काय बोललो होतो की या स्पेसिफिक एज ग्रुपमध्ये त्यांनी काय गोष्टी करणं अपेक्षित आहे. 60च्या नंतर काय करायला पाहिजे? झोप चांगली यायला पाहिजे, 2 किलोमीटर चालता यायला पाहिजे हार्टसाठी, हेल्थ मेंटेन करायला, होय ना, चांगलं जेवण पचतंय, वजन वगैरे वाढत नाही आहे, पेन किलर्सची गरज लागत नाही आहे आपल्याला, पायऱ्या चढायला उतरायला आपल्याला जमतंय, टॉयलेटवर बसताना आणि उठताना आपल्याला आधार नाही लागत किंवा मांडीवर हात ठेवून उठावं नाही लागत आहे, किंवा पायऱ्याच्या ठिकाणी रेलिंग नसेल तरी पण आपल्याला उतरायला जमतंय. आपल्याला बाहेरून एखादी गोष्ट आणायची, साखर, दूध वगैरे, तर आपल्याला सांगितल्यावर आपण जाऊन आणू शकतो आहे. आणि आपण असं नाही करत आहे की थांब जरा 8-10 गोष्टी होऊ दे, एकदाच जातो, सारखं सारखं जायला मला नाही होत आता, होय ना. किंवा आपल्याला बाहेर कुठे जायचं आहे प्रवासाला आणि आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे की मी एकट्याने प्रवास करू शकेल का, कोणीतरी सोबत असेल तर बरं वाटतं. आर्थरायटिसमुळे जर का त्रास होत असेल तर ह्याच सगळ्या गोष्टी दिसतात आणि हाच निकष आहे. ह्या गोष्टी आपल्याला मरेपर्यंत करायच्या आहेत, होय ना. ह्या गोष्टीसाठी आपल्याला कोणीही मदत करणार नाही आहे. आपल्याला ह्या गोष्टीमध्ये डिस्टर्बन्स आहे जर, मग तो आर्थरायटिसमुळे असू दे किंवा कुठल्याही आजारामुळे असू दे, त्या आजाराला बरं करणं गरजेचं आहे. कारण आयुष्य थांबलं, ह्या गोष्टी थांबल्या म्हणजे आपल्याला आणखी आजार वाढणार. आजार वाढले म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होणार ना, आपण जास्त काळ नाही जगणार. हेल्दी असेल तर आपण जास्त काळ जगणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता समजा ह्या गोष्टी होत आहेत आणि आपल्याला एक्सरेवर आर्थरायटिस आहे, स्पेशालिस्ट म्हणतो की हां तुम्हाला ॲडव्हान्स्ड आर्थरायटिस आहे, आणि ऑक्सफर्ड स्कोअर जे वापरलं जातं ते हेच सांगतं की तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये बुटं घालायला जमत आहेत का, पायऱ्या चढायला उतरायला जमत आहे का, कमोडवर बसायला उठायला जमत आहे का, पब्लिक ट्रान्सपोर्ट घ्यायला जमतो आहे का. ह्या गोष्टी जर का जमत नाही आहेत ह्याचा अर्थ तो आर्थरायटिस तुम्हाला त्रास देतो आहे आणि आता तुम्ही रिप्लेसमेंटचा डिसिजन घ्या. बरं, आता हा सुरून कुठून झालं की चालता फिरता येतं तर कशाला रिप्लेसमेंट करतोय आपण. पण ते चालताना आपण किती वेळा ब्रेक घेतोय. आपल्याला नुसतं चालणं हा तर एक निकष झाला ना, पायऱ्या चढणं उतरणं झालं, कमोड झालं, पेन किलर झाले, झोपमोड झाली आणि कॉन्फिडन्स झाला. ह्या गोष्टी डिस्टर्ब होत आहेत का? ह्या सगळ्या गोष्टीमधल्या 3 गोष्टी जरी असल्या आपल्याला तरी आपल्याला त्याचा इनफ त्रास होतो आहे आणि आपण तो डिसिजन घ्यायला पाहिजे. त्यामुळे नुसतं एक्सरेवर बेस्ड आर्थरायटिसला रिप्लेसमेंट नाही. तर आपल्याला त्रास होतो आहे का? कारण रिप्लेसमेंट सर्जरी काय आहे, हे सगळ्या त्रासातनं बाहेर काढणारी सर्जरी येते. आणि जसं मी म्हटलं की ह्या त्रासाला घाबरून औषध गोळ्या घेऊन घरी बसणं, चालणं कमी करणं आणि हार्ट किंवा लंग्सच्या प्रॉब्लेमला, फुफ्फुसाच्या प्रॉब्लेमला निमंत्रण देऊन ते आजार घेणं, त्याला कुठे रिव्हर्स करता येत आहे. ते डेंजरस प्रॉब्लेम आहेत. बरोबर. आर्थरायटिसला काय नी रिप्लेसमेंट केलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, आणि ते सांधे चांगले 20 वर्ष काम करत राहतात. परत आपलं आयुष्य हेल्दी राहतं. शेवटी आपल्याला हेल्दीच राहायचं आहे आणि तेच गणित इथे वापरायचं आहे. आपण आता नी रिप्लेसमेंट बद्दलच बोलतोय. नेमकं काय पद्धतीची सर्जरी असते ती? कारण नी रिप्लेसमेंट म्हटलं ना की भीती वाटायला लागते. म्हणजे गुडघा बदलताय, गुडघ्याची वाटी. नेमकं काय बदलतात नी रिप्लेसमेंट म्हणजे, आणि इतकी भीती का आहे त्या अराउंड? तर नी रिप्लेसमेंट म्हणजे काय आहे, तर झिजलेला सांधा, होय ना, हाडांची झीज झाली आहे आणि तो झिजलेला सांधा जो आहे तो आपण बदलतो. कारण आता जसं म्हटलं की खुर्च्याचा थर झिजून गेला आहे, आता ह्याच्यापुढे हाड बाहेर आलं आहे, ह्याच्यापुढे आपण त्याच्यावर थांबलो की जसं मी म्हटलं की कण निघतात, ऑस्टिओफाईट्स तयार होतात, म्हणजे ह्याच्यापुढे हाडाची झीज होते आणि हाडात खड्डे व्हायला लागतात. जसं हाडात जास्त खड्डे व्हायला लागतात, हाडाचा डॅमेज जास्त होतो, तसे लिगामेंट्स आणि स्नायू पण कमजोर होऊन जातात. तर रिप्लेसमेंटमध्ये हा झिजलेला भाग आपण बदलून टाकतो. ओके.
आणि त्याच्या जागी मेटलची कॅप येते, टायटॅनियम धातू असतो, कोबाल्ट क्रोम असतो आणि खाली जो नडगीचा हाड असतं त्याच्यावर पण टायटॅनियम धातूचा एक भाग बसतो आणि मध्ये एक हाय क्वालिटी प्लास्टिक बसतं की जे गादीचं काम करतं आपलं. एकदा झिजलेला भाग बदलला की त्याच्यामुळे होणारा त्रास पण गेला निघून, होय ना. आता जी रिकव्हरी चालू असते रिप्लेसमेंटची, तर ही त्या हाडाची रिकव्हरी नाहीच आहे. सांधा तर हाडावर बसलाय आणि जी रिकव्हरी आहे ती त्या स्नायू आणि लिगामेंट्सची आहे, कारण ते नैसर्गिक आहेत. हे कसे डॅमेज झाले आहेत, हे इतक्या वर्षात ही झीज जी होतीये 10 वर्ष 20 वर्ष, हाड कधीच बाहेर निघालेलं असतं आणि मग आपण त्याच्यावर 10 वर्ष काढतो कारण डिसॅबिलिटी यायला तेवढ्या वर्ष लागतात. बरोबर. तर ह्याच्यामध्ये या स्नायू लिगामेंटचा ऱ्हास झाला आहे, मग त्यांना अडॅप्ट व्हायला आपल्याला 2-3 महिने तरी लागतील की नाही नवीन सांध्याला. लगेच ते मॅजिकली करेक्ट नाही होणार आहे. सांधा चांगला काम करतोय का, हे आता ही सर्जरी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे, हा अनुभव का खराब झाला. तर रिप्लेसमेंट, जुन्या काळाचं होणारं रिप्लेसमेंट आणि आताचं रिप्लेसमेंट ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मागच्या 8-10 वर्षामध्ये ही रिप्लेसमेंट सर्जरी इतकी ॲडव्हान्स झालेली आहे. त्यामध्ये काय काय ॲडव्हान्समेंट आहेत. तो गुडघ्याचा जो सांधा आपण वापरायचो, पूर्वीचे सांधे जास्त काळ नाही टिकायचे, 15 वर्ष वगैरे टिकायचे. त्यामुळे वयाच्या 60 वगैरे केलं की 75-80 परत दुसरं रिव्हिजन रिप्लेसमेंट वगैरे करावं लागायचं. आता जे मॉडर्न सांधे येत आहेत, म्हणजे काही काही सांधे तर ते 30 इयर्स नी वगैरे म्हणतात. त्यामुळे 20-25 वर्ष हे त्यांचं आयुष्य सहज आहे. हे सांधे खूप हायफ्लेक्स झाले, म्हणजे नैसर्गिक गुडघ्याची जशी मुवमेंट असते ना, आपल्याला पूर्ण गुडघा वाकवता येणं, मांडी घालता येणं वगैरे, हे सहसा ह्या नवीन सांध्याने सहज शक्य होतं आहे. तर हे झालं सांध्यातला बदल. दुसरा बदल आहे की सर्जरी करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे. आता सर्जरी करण्याच्या पद्धतीत काय बदल झाला आहे, तर सर्जरी करणं हे तर आपल्याला माहीत होतं, त्याच्यातलं रिफाईनमेंट वाढल्या. पण ह्या सर्जरीकडे होलिस्टिक अप्रोचने बघणं, ॲनेस्थेशियामधले ट्विक्स, एन्हान्स रिकव्हरी आफ्टर सर्जरी म्हणून एक पाथवे आहे आणि तो पाश्चिमात्य देशांमध्ये खूप म्हणजे रिप्लेसमेंटमध्ये कॉमनली वापरलं जातं. तर ह्या एन्हान्स रिकव्हरीने ही नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट ह्या डे केअर प्रोसिजर्स झाल्यात. इंग्लंडमध्ये आम्ही आम्ही इंग्लंडमध्ये रिप्लेसमेंट करायचो. सकाळी नी रिप्लेसमेंट केलेला पेशंट संध्याकाळी घरी जायचा. काय? हो, हॉस्पिटलमध्ये थांबायची गरजच नाही. तर एन्हान्स रिकव्हरी हा पाथवे आपण आता अडॅप्ट करतो आहे. आता आपल्याकडे सोशल घरचा सपोर्ट आणि स्ट्रक्चर हे थोडंसं वेगळं आहे पाश्चिमात्य देशांपेक्षा. आणि इन्शुरन्सची रिक्वायरमेंट असते की आम्हाला एक नाईट हॉस्पिटलमध्ये स्टे पाहिजे, किंवा बऱ्याच वेळा फॅमिलीची पण रिक्वायरमेंट असते की आम्हाला घरी जाऊन सगळं जमणार नाही, राहू दे 1-2 दिवस, एवढं मोठं ऑपरेशन झालं आहे वगैरे. पण एन्हान्स रिकव्हरीच्या पाथवेने काय फरक पडतो, तर रिप्लेसमेंट झाल्यावर भुलीचा इफेक्ट उतरला की पेशंट तेव्हाच उभं राहतो. वॉकरने चालणं, रूममध्ये उठणं बसणं, पायऱ्या चढणं उतरणं, कमोड, हे सगळं सर्जरी झाल्यावर 4-5 तासात संपून जातं. त्यामुळे त्याच्यानंतरची जी रिकव्हरी आहे, जी म्हणतोय मी स्नायूची आहे, लिगामेंटची आहे, पेनचा एक आस्पेक्ट आहे, दुखण्याचा आहे, हे तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहून केलं किंवा बाहेर केलं, त्याला तर एक टाईमलाईनच आहे, काही फरकच नाही पडत आणि त्याला काही फिजिओथेरपीच आहे, होय ना. आता ह्या रिप्लेसमेंटच्या रिकव्हरीमध्ये एक मेंटल आस्पेक्ट खूप मोठा आलेला आहे. कारण नी रिप्लेसमेंटला 20% डिससॅटिस्फॅक्शन रेट म्हणतात, म्हणजे त्या सर्जरीनंतर 20% लोक ही खुशच नसतात. मग ह्याच्यामध्ये हे इम्प्लांट डिझाईनचे चेंजेस आले, हायफ्लेक्स आलं, सर्जरीच्या पद्धतीत बदल झाला. पण ह्याच्यामध्ये एक मेंटल आस्पेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि जे मी माझ्या पेशंट्सला नेहमी सांगतो. बरं, आता जसं आपण बोललो की एक्सरेवर ॲडव्हान्स आर्थरायटिस आहे, ऑक्सफोर्ड नी स्कोअर घातला, आपल्याला कळालं की त्रास होतो आहे, किंवा पेशंट म्हटलं की मला बाहेर जायलाच जमत नाही, उठायला बसायला जमत नाही, हे सगळं झालं. आणि हे सगळं होत असताना मुलं बघत असतात आणि ते घेऊन येतात की आता ह्यांचं करा रिप्लेसमेंट, हे काही ऐकत नाहीत आमचे बाबा, आई काही ऐकत नाही माझं. तर ह्या वेळेस पेशंटचं न ऐकता रिप्लेसमेंट करणं इज नॉट गोइंग टू वर्क. ते कसं काय काम करेल. काय म्हटलं मी, रिप्लेसमेंटने आपण हाडाचा भाग बदलतोय, स्नायू लिगामेंटची रिकव्हरी चालूच आहे, होय ना. ती काही आपण फास्ट फॉरवर्ड करू शकत नाही. त्याला जे 2 महिने 3 महिने जाणार आहे ते जाणारच आहे. पहिला 1-1.5 महिना फिजिओथेरपी करायची आहे, काठी घ्यायची आहे. तर जर का त्या पेशंटला आतून वाटत नसेल की मला गरज आहे रिप्लेसमेंटची आणि मी रिप्लेसमेंट केली, तर ती फिजिओथेरपी चांगली नाही होणार. जोपर्यंत पेशंट मेंटली रेडी होत नाही आणि त्यांच्या आतून येत नाही की हां मला हा त्रास आहे, हे त्यांनी ॲक्सेप्ट करायचं आहे आणि म्हणायचं की हां मी ही सर्जरी करून मला ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. करेक्ट. आणि तेव्हाच ही सर्जरी आम्ही ऑफर करतो. जसं आम्ही इंग्लंडमध्ये म्हणायचो की इट हॅज टू बी डिमांडेड बाय पेशंट. पेशंटने येऊन म्हणायला पाहिजे की माझं रिप्लेसमेंट करा.
तरच रिप्लेसमेंट करायचं आणि मग हा सॅटिस्फॅक्शन स्कोअर खूप चेंज होतो. जर का त्यांनी ते 3 महिने इन्व्हेस्ट करायची तयारी दाखवली, ऑफकोर्स फॅमिली सपोर्ट पाहिजे, होय ना, तर त्यांची रिकव्हरी ही खूप सुसह्य होते आणि त्यांना पहिलेच माहीत असतं की हां हे असं आहे. आपल्याला माहीत आहे की हां मला हे झाल्यानंतर हे होणार आहे, तर आपण त्याची तयारी करतो मेंटली आणि त्यामुळे त्या गोष्टीतून पार करणं हे सहज होतं. परीक्षेला आपण तयारी करतो तसं आहे ते. तुम्ही म्हणाल तसं सर, म्हणजे बेसिकली सर्जरी हा एक मेजर पार्ट आहे, पण दॅट्स नॉट द ओनली पार्ट. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिओथेरपी, रिकव्हरी ह्याच्यावरती पण तेवढेच कष्ट घ्यावे लागणार, नाहीतर ते दुखणं पूर्णपणे जाणार नाही. आणि हेच पेशंटला आम्ही समजावून सांगतो की ही सर्जरी म्हणजे जादूची छडी फिरवल्यासारखं दुसऱ्या दिवशी नॉर्मल नाही होणार आहे. मी कितीही ॲडव्हान्स सांधा बसवला, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली, एन्हान्स रिकव्हरी केली आणि बेस्ट आउटकम आणलं, 50%च येते. उरलेला 50% आहे की पुढचा 1.5 महिना किती सांगितलेले डिसिप्लिनने गोळ्या घेताय, किती फिजिओथेरपी करताय आणि त्यांना त्याच्यातून किती बाहेर पडायचं आहे. हे जुळून आलं की आपल्याला 100% सक्सेस आहे. तयारीनुसार उतरायचं आहे. 3 महिने आपल्याला द्यायचे आहेत. 3 महिने जर द्यायचे नसतील आणि जबरदस्ती सर्जरी करताय तर नाही, बिलकुल नाही. पेशंटनेच म्हणायला पाहिजे की डॉक्टर माझं करा, तरच ही सर्जरी करायची आणि मग आउटकम एकदम छान असतं. यात आणखीन एक गोष्ट करतात पेशंट, ते म्हणजे कारण तुमची गादी झिजलेली आहे गुडघ्यातली, तर काय करायचं, तर हल्ली मार्केटमध्ये ती गादी रिजनरेट करणारी खूप प्रॉडक्ट्स आणि खूप कंपन्या उपलब्ध आहेत की जे म्हणतात की ती झिजलेली गादी आपण परत भरून देतो. तर खरंच हे मेडिकली शक्य असतं का? कारण मग लोक गुडघ्यात इंजेक्शन्स घेतात, वेगवेगळ्या गोळ्या घेतात, स्टेरॉइड्स घेतात आणि नको त्या तेल लावलं जातं, नको त्या गोष्टी करतात, पण तरी ते गुडघे दुखण्याचे थांबत नाहीत. तर एकदा त्या गुडघ्याची गादी किंवा कुठल्याही सांध्यांमधली गादी जर झिजली तर ती रिजनरेट करता येते का? आणि जर असं कोणी क्लेम करत असेल की आम्ही ती तुम्हाला रिजनरेट करून देऊ, तर त्यात किती तथ्य आहे? जसं ते एक्सरे पण दाखवतात बिफोर अँड आफ्टर. नाही, एकदमच छान प्रश्न विचारला आहे आणि हे खरंच गरजेचं आहे लोकांना समजणं की हे गादी रिजनरेशन आणि हे काय प्रकार आहे. आता आपण त्याच्या आतमध्ये काय होतं बघितलं ना, का झीज होते गादीची, कारण आपण लहानाचे मोठे होताना बनतंय. एकदा ते झालं की त्याच्यानंतर एका सर्टन एजपर्यंत त्याची झालेली झीज थोडंफार शरीर भरून काढायचा प्रयत्न करतं. कार्टिलेज झिजलं, इंजुरी झाली, पण ते पॅचवर्कसारखं असतं. पंक्चरला जसं आपण लावतो ना चिठ्ठी, तसा प्रकार असतो तो. पण ते खुर्च्या परत तयार होत नाही आहे, ती झिजतच जाणार आहे. आणि ह्याच्यासाठी असं कुठलं औषध अजून सायन्सला नाही सापडलं आहे की ज्याच्याने ही खुर्च्या झिजलेली परत बनवता येते, गादी झिजलेली परत बनवता येते. त्यामुळे खूप मार्केटिंगच्या मागे जायचं नाही. मग आता ही काय आहे, म्हणजे काही इंजेक्शन्स आहेत आणि काही डॉक्टर्स पण म्हणतात हे इंजेक्शन घ्या बरं होईल तुमचं वगैरे. त्या इंजेक्शनच्या मागचं सायन्स काय आहे? हे इंजेक्शन्स कुठे दिली जातात? गुडघ्याच्या आतमध्ये. गुडघ्याच्या आत काय आहे? पाणी आहे, सायनोव्हेल फ्लुइड आपण बोललो ना. ह्या सायनोव्हेल फ्लुइडमध्ये हायल्युरॉनिक ॲसिड नावाचा एक घटक असतो आणि तो लुब्रिकंटचं काम करतो, होय ना. तर जेव्हा आपल्या खुर्च्याची झीज व्हायला लागते, आणि ते आमच्या क्लासिफिकेशनमध्ये ग्रेड 2 पर्यंत आहे, कधी कधी खूप कमी केसेसमध्ये ग्रेड 3 पर्यंत, तर ग्रेड 4 झाल्यावर ॲडव्हान्समध्ये गेलो आपण. तर ह्या स्टेजमध्ये जर का आपण ते लुब्रिकंट दिलं तर त्याची जी झीज आहे ती कमी होणार, कारण लुब्रिकेशन चांगलं झालं ना, परत हायल्युरॉनिक वाढलं. बरोबर. तर हे सोप्या भाषेत कसं आहे, दरवर्षी कारची सर्व्हिसिंग करून इंजिन ऑइल चेंज करतो ना. इंजिन ऑइल चेंज केल्यावर इंजिन नवीन होतं का? नाही होत. पण हा त्याचं आयुष्य वाढतं ना, थोडं घर्षण कमी होतं. तर हे इंजेक्शन्स जे आहेत हायल्युरॉनिक ॲसिडचे, तर ह्या तत्वावर काम करतात. PRPचं इंजेक्शन काही असतं. तर PRPवर अजून बराच अभ्यास चालू आहे, पण त्याच्याने पण खुर्च्या परत तयार नाही होते. ते लागणारे न्यूट्रियंट्स देतं. खुर्च्या सोडून हाडाला येणारी सूज किंवा लिगामेंटच्या होणाऱ्या झिजेसाठी PRPचा बऱ्यापैकी रोल आहे. पण डिजनरेटिव्ह किंवा वयानुसार होणाऱ्या झिजेमध्ये PRPचा रोल खूप कमी आहे, आणि तो असला तरी स्टेज 1 आणि 2, जे ग्रेड 1, 2 आर्थरायटिसमध्ये आहे, ज्याच्यामध्ये हायल्युरॉनिक काम करतं. तर हे इंजेक्शन झालं, मलम, तेल हे एक लावणं प्रकार आहे. आणि ह्याच्यावर म्हणजे इतके तेलाचे प्रकार आहेत की हे लावलं की नॉर्मल होतं वगैरे. तर ते कशावर काम करतं, त्याच्या मागचं सायन्स काय? आपल्याला कधी दुखत असतो, सांधा मांडी दुखत असते, आणि आपण मुलाला वगैरे सांगतो की अरे माझे पाय दाबून दे ना, बरं वाटेल थोडं. किंवा आपण कधीतरी ॲक्युप्रेशर वगैरे केलेलं असतं, ते पिरामिड वगैरेवर पाय घासल्यावर खूप बरं वाटतं. त्याच्या मागे काय सायन्स आहे?
तर सरफेस रिसेप्टार्स स्किनवरचे जे टच आपल्याला सेन्सिटिव्हिटी सांगतात, तर हे सरफेस रिसेप्टार जर का आपण स्टिम्युलेट केले तर डीप मस्क्युलर पेन रिसेप्टार्स हे जे आहेत हे थांबतात. ह्याला सायन्समध्ये पेन गेट थिअरी म्हणतात, होय ना. म्हणजे आपल्याला कुठे आतमध्ये क्रॉनिक पेन होतो आहे मसलमध्ये, सांध्यामध्ये, जर का त्याच्यावर आपण हात फिरवला तर आपल्याला बरं वाटतं, होय ना. तर तेल हे ह्याच तत्वावर आहे. जेव्हा आपण तो मसाज करतो तेव्हा आपल्याला बरं वाटतं, कारण पेन आपला टेम्पररी कमी होतो. बरं, मसाज केल्यानंतर थोडी सूज पण कमी होते, कारण त्याला आपण प्रेशर देऊन सुजेला कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण हे तेल स्किनमधून आत जाऊन गादी परत बनवतं, हे सगळं काही होत नाही. हे म्हणजे आंघोळ न करता फक्त बॉडी स्प्रे मारला, हां. तात्पुरता वास कमी झाला. तर ह्याला मी बऱ्याच वेळा पेशंटला एक अॅनालॉजी सांगताना की हे कसं काम करतं आणि हे काय आहे. आपल्या बुटामध्ये खडा गेलाय हां, आतमध्ये, है ना, तो टोचतोय. त्याला मी वरून जेल लावलं, तेल लावलं, औषध गोळ्या घेतले. जोपर्यंत मी तो खडा बाहेर काढणार नाही तोपर्यंत तो टोचायचं थांबणार नाही. तेल लावल्यावर गोळी घेतल्यावर मला बरं वाटेल, पण खडा निघालाय का बाहेर. आर्थरायटिसचं तसं आहे. ह्या सगळ्या थेरपी आपण केल्या, औषध गोळ्या घेतल्या आणि हे मसाज केले, तेल लावलं, नी कॅप वापरला, फिजिओथेरपी केली. ह्याच्याने आर्थरायटिस रिव्हर्स होतोय का? नाही, कारण आपल्याला माहीत आहे ते झालंय, ते प्रोडक्शन बंद झालंय. आता जे आहे ते रिटायरमेंटसारखं झीजच होतोय. त्यामुळं जर का त्रास होत असेल तर अशा गोष्टींच्या मागे न जाऊन आपण सायंटिफिक वेने विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. आता आपण एखादी स्ट्रॉंग पेन किलर घेतली, स्टिरॉइडची गोळी वगैरे घेतली तर आपल्याला बरं वाटतं ना. मग ते तसंच आहे टेम्पररी. त्यातले घटक हे टेम्पररी सूज आणि दुखणं हे आपलं कमी करतायत आणि आपल्याला ती फॉल्स सेन्स ऑफ फिलिंग येते की आपल्याला बरं वाटतंय. माझ्या आर्थरायटिसच्या ओपीडीमध्ये अशी बरीच पेशंट असतात की ज्यांनी लाखो रुपये खर्च केलेले असतात ह्याच्या मागे पळून, आणि 3-4 वर्षांनी शेवटी अशी परिस्थिती येते की अंथरुणातनं बाहेर पडणं पण मुश्किल होतं. व्हीलचेअरवर येतात आणि मग म्हणतात सगळं करून झालं डॉक्टर, काही काम करत नाही आता. पण आता हे बघा, आपण काय म्हटलं होतं, फंक्शनल जॉईंट हा सगळ्यात चांगला रिकवर करतो. या 3-4 वर्षामध्ये त्यांनी किडन्या डॅमेज केलेल्या असतात, त्यांना हार्टची रिस्क वाढलेली असते, त्यांना कंबरदुखी पाठदुखी आलेली असते, ते वेगळंच सुरू आहे कारण बसून बसून चालणं नाही आहे. तर ह्याच्यामध्ये मी रिप्लेसमेंट केल्यावर त्यांना रिकवर व्हायला तेवढाच वेळ लागणार आहे. त्यामुळे योग्य वेळी ज्या गोष्टी आपण सांगितल्यात त्यात त्रास होत असेल दैनंदिन आयुष्यात तर निर्णय घ्यायचा आणि टाईमपास करत किंवा टाईम वेस्ट करत बसायचं नाही, कारण त्याच्याने आपलं नुकसान होतं आहे जास्त. म्हणजे आता असं कुठलंही सायन्स नाही आहे की ज्याच्यात गुडघ्यात झिजलेली गादी नवीन तयार होते असतात, त्यांना नोबेल प्राईज असतात. येस. आणि त्याच्यावर बरेच प्रयत्न चालू आहेत सायन्सचे आणि कदाचित पुढे फ्युचरमध्ये शोध लागेल. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट माझी सांगायची राहिली की खुर्च्या लावायचं ऑपरेशन आपण ऐकलं असेल. आता आर्थरायटिस जेव्हा अर्ली स्टेजमध्ये असतो तेव्हा काहीतरी कुठेतरी एक डिफेक्ट असतो की हां एवढ्या पार्टचा 1 सेंटीमीटरमध्ये खुर्च्या गेली आहे, मग त्याला सर्जरीज आहेत काही, ओट्स म्हणा आणि हे. तर आपण हे खुर्च्या काढले, कल्चर केले किंवा ज्या वजन न देणाऱ्या भागावरच्या खुर्च्या आहेत त्याचा थर काढला आणि लावला आणि तो स्टिच केला तर तो 1-1.5 महिन्यामध्ये तिथे जुळून जाईल आसपासच्या खुर्च्याला आणि तो टेम्पररी त्रास कमी होईल. आता हे आर्थरायटिसमध्ये कितपत काम करेल? आता आर्थरायटिसमध्ये काय चालू आहे? झीज चालू आहे. तो डिफेक्टचा पोर्शन सोडला तरी आसपासची पण खुर्च्या जी आहे ती अनहेल्दीच आहे, त्याची पण झीज चालू आहे. सायनोवियल फ्लुइडमध्ये इन्फ्लेमेटरी चेंजेस, सुजेचं पाणी झालं आहे ते सगळं, होय ना. स्नायू आणि लिगामेंट कमजोर झालेले आहेत, ते पण झालेलं आहे. आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये हे इतकं काम नाही करत. मग ह्यांचं कशाला इन्व्हेन्शन झालं आणि का बरं करतात ते? हे तरुणांमध्ये की ज्यांना स्पोर्ट्स इंजुरी झाली आहे, होय ना, आणि त्या स्पोर्ट्स इंजुरीमध्ये त्यांना लिगामेंट इंजुरीच्या सोबत खुर्च्या पण फाटली आहे एका जागी, त्यांची बाकीची खुर्च्या आणि सांधा हा हेल्दी आहे, त्यांचे स्नायू हेल्दी आहेत, तर हे पोस्ट ट्रॉमॅटिक कार्टिलेज इंजुरी किंवा खुर्च्याची इंजुरी असेल तर हे ऑपरेशन खूप चांगलं काम करतात. आणि आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये ह्यांचा खूप लिमिटेड रोल आहे. त्यामुळे सायन्सकडे सध्या अशी मॅजिकल ट्रीटमेंट किंवा प्रोसिजर नाही आहे की ज्याच्याने आपल्याला आहे ती खुर्च्या परत बनवता येते किंवा तयार करता येते, व्यवस्थित करता येते. सध्या रिप्लेसमेंट हेच त्यातलं चांगलं सोल्युशन आहे. याच्या थोडंसं पुढे जात आपण ओव्हरऑल बोन हेल्थ आणि या सगळ्याच्या परिणामांबद्दल बोललो. या सगळ्यात म्हणजे बोनची डेन्सिटी राखणं, ती बिल्ड करणं आणि ऑस्टिओपोरायसिस पर्यंत न जाणं, या सगळ्यामध्ये झोपेचं किती महत्व आहे? म्हणजे हाऊ डज स्लीप पॅटर्न्स ऑल्सो आणि किती ॲडॅक्वेट स्लीप मिळते आहे, झोप मिळते,
हे तुमचं बोन हेल्थ प्रेडिक्ट करतं. नाही, हे परफेक्ट, खूप छान आहे. आता मी स्लीप स्पेशालिस्ट नाही, तर ऑफकोर्स स्लीप पॅटर्न्स आणि किती एक्झॅक्टली आपल्याला स्लीप घ्यायला पाहिजे, किती तास झोपायला पाहिजे वगैरे ह्याची निकष मी तुम्हाला खूप सायंटिफिक नाही सांगू शकणार. पण कॉमन सेन्स जसं आपण प्रत्येक डिसिजनला वापरतो, झोप ही खूप महत्त्वाची आहे. झोपेतच आपलं सगळं हिलिंग होतं आहे. जे आपल्या मेंदूला आणि शरीराला जी रेस्ट पाहिजे त्या रेस्टमध्येच ते त्याच्या दिवसभरच्या झालेल्या त्रासातनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही झोप व्यवस्थित येणं गरजेचंच आहे. आता ती किती झोप असायला पाहिजे सायंटिफिकपेक्षा, आता प्रत्येक वेळी सायंटिफिकच्या ऐवजी सगळ्यात सोपं उत्तर आहे, जेवढी झोप झाल्यानंतर मला सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं ती झोप म्हणजे व्यवस्थित आहे. जर का मला उठल्यावर फ्रेश नाही वाटत आहे, मग ते का कारणाने फ्रेश नाही वाटत आहे? नवीन जागा आहे म्हणून फ्रेश नाही वाटत आहे का, मला झोप लागलीच नाही, बिझी होतो, कमी वेळ झाला, उशिरा झोपलं म्हणून आहे? ही कारणं तर सहज आहेत आयडेंटिफाय करण्यासारखं. समजा ही कारणं नाही आहेत, कुठल्या तरी आजारामुळे झोपमोड होते आहे, होय ना. आता आर्थरायटिस, आता बिईंग अ स्पेशालिस्ट माझा लोकांना हा एक निकष असतो की ह्या आर्थरायटिसमुळे तुमची झोपमोड होती आहे का, रात्री तुम्ही पिंडरीमध्ये आणि मांडीमध्ये कळ येऊन उठताय का, आणि हे मसलमध्ये का कळ येते, सांध्यात का येत नाही? झिजलेल्या सांध्याला दिवसभर चालवायचं काम हे स्नायू करतायत, त्यामुळे ते जिम केल्यानंतर जसं दुखतात तसं स्पाझममध्ये जातात झोपेत, आणि त्यामुळे त्यांची झोपमोड व्हायला लागते. जर का एखाद्या आजारामुळे किंवा प्रॉब्लेममुळे तुमची झोपमोड होतीये, तर तो आजार सिग्निफिकंट आहे आणि तुम्ही त्याला सॉल्व करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण झोप नाही झाली तर सगळे आजार परत दुसरे वाढायला येतात. हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, शुगर सगळी वाढते, डायबिटीस अनकंट्रोल होतो, आणि पचनशक्ती आणि हे तर सगळं बिघडतंच. त्यामुळे झोप अत्यंत गरजेची आहे. जो आजार झोप डिस्टर्ब करतो आहे त्या आजाराला सॉल्व करायचं आहे, झोपेच्या गोळ्या घेऊन थांबायचं नाही त्याच्यावर. माझी आजी तिची इन्व्हेंटेड थेरपी आहे की ती काय करते, गुडघे दुखतात म्हणून गरम पाणी घालते, मग त्याच्यात गार पाणी घालते. हॉट अँड कोल्ड थेरपी ती करते. सो गरम गार पाण्याचा शेक हा खरंच उपाय आहे का? आणि कोणत्या इंजुरीजच्या वेळेस गरम शेक घ्यावा आणि कोणत्याच्यासाठी थंड घ्यावा? बरोबर आहे. आता आपल्याला हे समजायचं की कुठल्या वेळेस काय काम करतं. जसं तुम्ही म्हणताय, दोघंही पेनवर किंवा दुखण्यावर काम करतात, होय ना, ते प्रूव्हन आहे सायंटिफिकली. मग आता गुडघेदुखी संधिवात आहे, मग गरम करायला पाहिजे का गार? डॉक्टरांकडे गेलं त्यांनी म्हटलं गार करा, एका डॉक्टरांकडे फिजिओथेरपिस्टकडे गेलं ते म्हटलं गरम करा. तर गरमचं मेकॅनिझम कसं काम करतं, तर जेव्हा आपण गरम शेक घेतो तेव्हा त्या भागाचा रक्तपुरवठा वाढतो. रक्तपुरवठा वाढला की त्याच्याबरोबर अँटी इन्फ्लेमेटरी गोष्टी आल्या आणि ते पेन कमी करायला मदत करतात, होय ना. जर का स्नायूंमध्ये स्पाझम असेल तर गरम शेक घेतल्यानंतर तो लवकर रिलीफ होतो, कारण रक्तपुरवठा येतो, त्यामुळे लॉक झालेले सगळे मसल फायबर्स आहेत ते सेपरेट व्हायला लागतात, फ्री व्हायला लागतात. या उलट थंड कसं काम करतं, तर थंड रक्तपुरवठा कमी करतं. तर ब्लड फ्लो कमी झाला तर त्या नर्व्स ज्या आहेत त्या नंब होतात तिथल्या, त्या नंब झाल्यानंतर आपल्याला पेन रिलीफ भेटतो. रक्तपुरवठा कमी झाला की सूज पण कमी होते. सूज कशामुळे? कारण जास्त फ्लो आहे ना तिथे. तर एकदम सोपं गणित आहे. तुम्हाला स्पाझम आहे किंवा स्नायूंचं दुखणं आहे, हॉट फोमेंटेशन खूप चांगलं काम करणार. पेन रिलीफ प्लस स्पाझम रिलीफ, होय ना, जिम केल्यानंतर, होय ना, पाठदुखीमध्ये वगैरे IFT घेतो आपण बऱ्या, कारण ते बॅक मसल स्पाझम असतं. आता सांध्याचं दुखणं आहे की जिथे सांध्याला सूज आलेली आहे किंवा मार लागल्यानंतर आपल्याला मुक्का मार लागला, सूज येते, होय ना, तिथे काळं निळं होतं, तेव्हा बर्फाचं शेक, कारण पेन रिलीफ आणि सूज कमी करणं हे दोन्ही काम करणार ते. सूज असेल तर थंड आणि स्पॅझम असेल तर गरम. बऱ्याचदा असं म्हणलं जातं की महिलांचे गुडघे लवकर झिजतात पुरुषांपेक्षा. हे खरं आहे का आणि कारण काय? बरोबर आहे. आणि म्हणजे ह्याच्याबद्दल आपण जे बोललो आहे की तो चॅम्पियन हॉर्मोन आहे इस्ट्रोजन, होय ना. मासिक पाळी बंद झाली तर तो गेला आणि त्याने आयुष्यभर एक काम केलेलं आहे आणि ते काम आता करायला कोणी नाही आहे. जे सांध्यांना प्रोटेक्शन आहे, खुर्च्याचं लुब्रिकेशन, गादीचं लुब्रिकेशन, ते निघून गेलं आहे. हाडाची घनता कमी होती, ऑस्टिओपोरोसिस होतं आहे, ते वेगळं आहे. स्नायूंची जी स्ट्रेंथ आहे ती पण त्याच्याबरोबर कमी होते. आणि आपण आयुष्यभर हे प्रोटेक्शन असल्यामुळे त्याला प्रिपेअर्डच नाही आहे, होय ना. त्यामुळे महिलांमध्ये हा आर्थरायटिस 5 ते 10 वर्ष लवकर होतो पुरुषांपेक्षा, आणि ती फॅक्ट आहे. आणि त्याच्यामागं हीच कारणं आहेत. आणि ती टाईमलाईन मॅच करणं किंवा परत जसं पुरुषांना उशिरा होतो तसं होण्यासाठी पूर्वीपासूनच काळजी घेणं
हे एकच उपाय आहे की बँकिंग युअर बोन्स, बँकिंग युअर मसल्स, मेंटेनिंग युअर हेल्थ, हेच त्याच्यावरचा उपाय आहे. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात. आणि खरं तर तसा बऱ्यापैकी दुर्लक्षित विषय आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आर्थरायटिस किंवा बोन हेल्थबद्दल पण बोलतो, त्यातल्या त्यात स्पेसिफिकली विमेनसाठीचं जे आज आपण डिस्कशन करू शकलो. कारण सगळ्याच घरच्या आयांना, बहिणींना दुर्लक्ष करण्याची जी काही सवय असते, मला वाटतं त्याच्यावर परत एकदा अंडरलाईन करता आला आजच्या एपिसोडमुळे. येस. तर थँक्यू सो मच. धन्यवाद. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर प्लीज खाली कॉमेंट्समध्ये विचारा. आम्ही सरांपर्यंत ते प्रश्न पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. अजूनही अमुक तमुकला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. धन्यवाद. लो बसावा. लो बसावा.